आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुकनो हे रती माई के दुःखाची जनती, नाही अद्यंती अवसाने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानोबरायांचे प्रियस्य असणारे, प्राणस्य असणारे व याच्या 16व्या वर्षी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घ्यावी, राज वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घ्यावी, राज तुमच्या हातामध्ये तलवार असणं आणि ढाल असणं ही तुमची भक्त आहे, हा तुमचा परमार्थ आहे. परंतु आमच्या गळ्यामध्ये माळ असणं आणि आमच्या हातामध्ये टाळ असणं ही आमची भक्त आहे, हा आमचा परमार्थ आहे, असा उपदेश करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये चालू असलेला हा शिवजयंती उत्सव आणि त्या शिवजयंती उत्सवानिमित्त चालू असलेला हा कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्तानं आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुकनो हे रती माई के दुःखाची जनती, नाही अद्यंती अवसाने. ऐका, अभंग 4 चरणाचा आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय एक शब्द वापरतात, तो शब्द फार महत्वाचा आहे मायबापानो. तो शब्द जर आपण बाजूला काढला ना तर या अभंगाला काही सुद्धा अर्थ राहत नाही. तो शब्द कोणता? आपुला तो एक देव करून घ्यावा. तो शब्द, तो म्हणजे काय? अरे तो म्हणजे जगाचा बाप आहे, तो म्हणजे विश्वाचा मालक आहे, तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. अरे या अभंगातून तो हा शब्द बाजूला काढला ना तर या अभंगाला काही अर्थच राहत नाही. माझे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा त्या देवाजवळ जा, त्या देवाला आपलंसं करा, त्या देवाला माझं म्हणा. मग तुम्ही म्हणचाल ताई त्या देवाजवळ जायचं, त्या देवाला आपलंसं करायचं, त्या देवाला माझं म्हणायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर त्या देवाला आपलंसं करून घ्यायचं. बसलेले आहे ना तुम्ही? रिॲक्शन द्या जरा, माझ्यासोबत बोलत चला. बोलणारी माणसं मला फार आवडतात. हा, बोलत जायचं. गेले किती दिवस झालं इथं अखंड हरिनाम सप्ताह चाललाय? आज कितवा दिवस आहे? तुम्ही आहे का गेले? रिॲक्शन द्या बाबा, गैरसमज करून घेऊ नका. जागे का झोपी गेले असं विचारते मी तुम्हाला. बोला बोला ना. मला कानाचा प्रॉब्लेम आहे, जोरात बोला. गैरसमज करून घेऊ नका, मी काही बहिरे नाही. ऐकायला यावं तुमचा बोललेला आवाज माझ्यापर्यंत म्हणून फक्त मी म्हटलं जोरात बोला, पण मी काय बहिरी नाही. गेले किती दिवस झालं? 4 दिवस झाला. आज 4था का 5वा? वयामानानुसार माझ्या जरा लक्षात राहत नाही, तुमच्या तरी राहावं बाबा. आज कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि आज त्यातील आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. ऐका माय बापानो, तुम्ही म्हणचाल ताई गेले 4-5 दिवस झाला आम्ही आता इथं आमच्या इथं हिंदवी स्वराज्य ग्रुप आहे, श्रीकृष्ण तरुण मंडळ आहे आमचं, हे गणेशाचं मंदिर आहे, या मंदिरामध्ये येतोय आम्ही ज्या देवाला मंदिरात सुरक्षित ठेवण्याचं काम ज्यांनी केलं ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त एवढा सुंदर सोहळा करतोय, त्या देवाचं नामस्मरण करतोय. मग तो देव आम्ही देवाला आपलंसं करतोय. पण ऐका रे माई बापानो, आपण फक्त वरून त्या देवाला माझं म्हणतोय, पण अंतकरणापासून त्या देवाला माझं म्हणत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा अंतकरणापासून त्या देवाजवळ जा, त्या देवाला माझं म्हणा. आणि एकदा का त्या देवाजवळ गेला, त्या देवाला माझं म्हटला ना तर देव तुम्हाला सुख दिल्याशिवाय, कारण आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. त्या देवाला आपलंसं केल्याशिवाय माई बापानं जीवनात सुख मिळणार नाही. पण आपण सगळ्यांना माझं म्हणतो, पण त्या देवाला माझं म्हणत नाही. जमीन माझी, जुमला माझा, बायका माझी, पोरं माझी, गुरं माझी, ढोरं माझी, सगळं माझं म्हणतो, पण देवाला माझं म्हणतो का? देवाला माझं म्हणत नाही. अरे एकदा त्या देवाजवळ जा आणि त्या देवाला आपलंसं करा. जीवनात कितीही संकट असू द्या, कितीही दुःख असू द्या, एकदा का त्या देवाजवळ गेलं आणि त्या देवाला आपलंसं केलं ना माई बापानो, आपल्याजवळ सुख येतात, माना पानाने येतात, लोटांगण घालत येतात. ए रती माई के दुःखाची जनती, नाही अद्यंती अवसान. आपण एकदा का त्या देवाला आपलंसं केल्यानंतर आपल्याजवळ दुःख यायला, त्या दुःखाला अवसान सुद्धा घावत नाही. मग माणसाला काय वाटतं, दादा या देहाचा नाश व्हावा का विनाश? तुम्हाला काय वाटतं, या देहाचा नाश व्हावा का विनाश?
प्रत्येकाला वाटतं या देहाचा नाश न होता अविनाश व्हावा. अरे या देहाचा अविनाश व्हावा असं जर वाटत असेल ना तर त्या गोविंदाच्या नावाची त्या देवाच्या नावाची पिसं लावून घ्यायची. आणि एकदा का त्या गोविंदाच्या नावाची त्या देवाच्या नावाची पिसं लावून घेतली ना या देहाचा नाश न होता अविनाश झाल्याशिवाय राहणार नाही. अविनाश करी आपोली आईसे लावे मना पिसे गोविंदाचे रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंत्यावसाने. मग माणूस किती वर्ष जगला किती वर्ष राहिला याला किंमत नाही तर माणसानं जगून काय कार्य केलं याला किंमत आहे. तुकोबाराय गोड सांगतात माणसानं मरावं पण कीर्तिरूपी उरावं. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे ए रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंत्यावसाने. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल 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 ऐका, माझ्या बुद्धीच्या मानानं माझ्या वयाच्या मानानं माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित एखाद्या चरणाला स्पर्श होणार नाही, एखादं चरण सांगता येणार नाही. उद्या कुणी म्हणायला नको काय त्या नातेपुते गावच्या आरतीताईचं कीर्तन ठेवलं होतं ताईंना निम्म सांगितलं निघून गेले असं कुणी म्हणायला नको. म्हणून सगळ्यांना समजेल असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आता खरी झाली कीर्तनाला सुरुवात. आता तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आणि मी तुमच्यासोबत बोलायचं. असंच कीर्तन करायचं ना, बसलेले असंच करायचं ना. हा मग बोलत जायचं जरा. बोलणारी माणसं मला फार आवडतात. ऐका, माणूस किती वर्ष जगला किती वर्ष राहिला याला किंमत नाही. माणसानं जगून काय कार्य केलं त्याला याला किंमत आहे. का आज आपण इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त एवढा सुंदर सोहळा करतोय माय बापानो. अरे अभिमान वाटतोय त्या दादांचा की एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी करतायत. ऐका रे माय बापानो, आपण एवढं चांगलं कार्य करावं एवढं चांगलं कार्य करावं की आपण असताना लोकांनी आपलं कौतुक नाही करावं तर आपण गेल्यानंतर सुद्धा आपलं कौतुक लोकांनी करावं. अरे काय माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास सांगावा माई बापानो. अरे जिवंत असताना सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं लोकांना कौतुक करावं एवढा अभिमान वाटावा. पण आजही माझे राजे या जगाच्या पाठीवर राहिले नाहीत तरी सुद्धा माझ्या राजाचं नाव आपण एवढ्या थाटात घेतो माई बापानो. एवढा अधिकार त्या राजाचा आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले. त्यातले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय. ऐका, अभंग 4 चरणाचा एक गोड असा अभंग आहे. त्या देवाजवळ जायचं. आपण सगळ्याला माझं म्हणतो पण देवाला माझं म्हणत नाही. देव काय करतो? देव तुम्हा आम्हाला सुख समाधान देण्याचं काम करतो. बसलेले तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे का गेले? तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे? रिॲक्शन द्या ना काहीतरी, जरा बोलत चला. बोलणारी माणसं मला फार आवडतात. सुखी आहे का दुःखी आहे? सुखी आहे. माझं तर आई अजून झालंही नाही तरी मला दुःख वाटतंय बाबा. तुमचं तर झालंय ना? झालंय का नाही? झालंय तरी तुम्ही संसारात सुखी आहे म्हणता. सुख भेटणार कारण संसारा व्यवहार कशाचा आहे? दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ चौकड हिंगले विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ संसार दुःख मोळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ संसार दुःख चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. ऐका रे माई बापानं, तुम्हाला विश्रांती इथंच फक्त मिळणार. इथं प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे. ऐका, या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील गणेश शिवाजी गवळी. या दादांनी हा कार्यक्रमाचा सगळे संयोजक आयोजक नियोजक असतील. ऐका, गणेश दादांनी हा कार्यक्रम केलाय. सगळ्या आयोजकांनी नियोजकांनी कार्यक्रम केलाय. म्हणजे फक्त त्यांनीच इथं यायचा असा अधिकार नाही. ऐका रे माझ्या माई बापानो, इथं प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे. अरे गरीब जरी आला माझ्या देवाच्या दरबारामध्ये बसायला तीच जागा दिली जाते. अरे बंगल्यात राहणारा अधिकारी जरी आला माझ्या देवाच्या दारामध्ये बसायला तीच जागा दिली जाते. रस्त्यावरती झोपणारा भिकारी जरी आला माझ्या देवाच्या दरबारामध्ये माझ्या देवाच्या दारामध्ये बसायला तीच जागा दिली जाते. माई माऊली आल्या, स्त्री आली, पुरुष आले, प्रत्येकाला बसायला तीच जागा दिली जाते. लहान मुलं आली त्यांना सुद्धा बसायला यारे यारे लहान थोर यात भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. यारे लाले थोरे
भलती नारे नारा रावारे काय विचार कोणासी कोणासी या रे लहान थोर याती भलती नारी नर इथं प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे माय सकळासी येते आहे अधिकार सकळासी येते आहे अधिकार सकळासी येते आहे अधिकार सकळासी येते आहे अधिकार कली जीवदार हरिच्या नामे कलियुग उदार हरिच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा हा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा 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 मना वेळो वेळा सकळाशी येते आहे अधिकार सगळ्यांना इथं येण्याचा अधिकार आहे माय बापानो मग इथं यायचं इथं आल्यानंतर काय भेटतं सुख भेटतं समाधान भेटतं की नाही बसलेले तुम्हाला आता इथं आल्यानंतर समाधान सुख वाटतंय की नाही कारण आपण कशातही समाधान शोधायला गेलो तर आपल्याला समाधान भेटणार नाही आपण काय करतो माय बापानो आपल्याला जसं देवानं ठेवलंय त्यात समाधानी राहत नाही ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान जसं देवानं ठेवलंय तसं आनंदी राहायचं तुम्हाला गरुड माहित आहे गरुड बसलेले गरुड माहित आहे का गरुड सुद्धा उडतो आणि चिलट बारक चिलट सुद्धा उडतं चिलट कधी गरुडाकडे बघून दुःखी होत नाही चिलट कधी म्हणत नाही की मी गरुडाकडे बघून मला सुद्धा गरुडासारखं उडता आलं पाहिजे आणि गरुड सुद्धा कधी अहंकार करत नाही गरुड सुद्धा कधी गर्व करत नाही की मी जेवढ्या उंच उडतोय माझ्यापेक्षा कितीतरी लहान चिलट आहे याचा गर्व कधी गरुडाला नसतो ज्या त्या जागेवरती ज्यानं त्यानं सुखी राहायचं समाधानी राहायचं कारण जसं देवानं आपल्याला आयुष्य दिलंय तसं समाधानी राहायचं आणि आपल्या चित्तात समाधान ठेवायचं मायबापानं कारण येताना काय आणलं नाही जाताना काय न्यायचं नाही मग तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे मग असेच मी तुम्हाला विचारलं बाबा सुखी आहे का दुःखी आहे इथं कुणी सुद्धा सुखी कितीही सुखी म्हणा पण सुख नाही सुख पाहिजे असेल तर कुठं जावं लागेल देवाजवळ जावं लागेल बसलेले पैसा सुख देतो का दुःख देतो सुख देतो का दुःख देतो हा बोला ना जरा मी तुमचीच लेक तुमचीच नात तुमचीच मुलगी तुमचीच बहीण आहे की नाही कीर्तन संपेपर्यंत तरी हो म्हणा बाबा म्हणा जरा बोला माझ्यासोबत तुम्ही कुठं जन्माला आला महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी कुठं जन्माला आली महाराष्ट्राच्या मातीमध्ये ऐका रे माझ्या माई बापानो अरे विचारलं तुम्हाला हा महाराष्ट्र कुणाचा आहे अरे स्वाभिमानानं अभिमानानं सांगायचं हा महाराष्ट्र कुणाचा अरे हा महाराष्ट्र आनंदीच्या ज्ञानोबरायांचा अरे हा महाराष्ट्र देहूच्या तुकोबरायांचा अरे हा महाराष्ट्र माझ्या पंढरीच्या विठोबाचा आणि हा महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिवबाराजांचा आहे रे दादा वाजू वाटली तर टाळी वाजवा माझ्या कौतुका करता नाही या चार महापुरुषांनी या महाराष्ट्रामध्ये अपार कीर्ती केली ना त्यांच्याकरता टाळी वाजवा म्हटलं मायबापानो फार उपकार आहेत बाबा यांच्या आपल्यावरती आपण कितीही त्यांच्या उपकाराची उतराई करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा त्यांचे उपकार फिटणार मग पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो सुख देतो का दुःख देतो दुःख देतो का बरं ज्याच्या जवळ जास्त पैसा आहे बाबा तो सुखानं घरात झोपी जातो का जात नाही म्हणजे पैसा माणसाला सुख देत बघा आता तुम्हीच बोलताय बाबा एवढ्या सुंदर धर्म मंडपामध्ये बसलोय एवढं सुंदर आयोजन केलंय त्या गणेश दादांनी सगळ्या संयोजक आयोजक नियोजकांनी एवढं सुंदर देखणा सोहळा आणि धर्म मंडपामध्ये बसलोय छत्रपती शिवबाराजांच्या मूर्तीसमोर आपण बसलोय तुम्ही कुशाल म्हणताय पैशाला जास्त किंमत नाही ज्याच्याजवळ पैसा आहे तो काय अजिबात सुखी नाही आहे का सुखी पैसा ज्याच्याकडे आहे तो सुखानं झोपी जातो का जात नाही ना मग चला सगळ्यांनी आपापली पाकिटं माझ्याजवळ आणा
हा ना, हा ना. तुम्हीच म्हणताय की ज्याच्या जवळ जास्त पैसा आहे तो सुखी. ऐका रे माझ्या माई बापानो, अरे ज्याच्या जवळ जास्त पैसा आहे तो सुखी नाही. पण मी असं म्हणत नाही की तुम्हाला पैसा कमवू नका. पैसा माणसानं कमवला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, चांगल्या मार्गानं माणसानं पैसा कमावा. एके दिवशी झालं असं. लक्ष्मी मातेचे पती कोण? विष्णुदेव. वैकुंठामध्ये स्वर्ग लोकामध्ये लक्ष्मी मातेची विष्णुदेवाची चर्चा चालू झाली. लक्ष्मी माता देवाला म्हणाली, देवा ऐका ना, देवा ऐका, हे कलियुग आहे देवा. या कलियुगामध्ये लोक किती स्वार्थी झाली देवा. या कलियुगामध्ये लोक पैशाच्या पाठीमागे धावायला लागली देवा. या कलियुगामध्ये पैशा पुढं मुलाला त्याचा बाप कळेना, पतीला तिची पत्नी कळेना, बहिणीला तिचा भाऊ कळेना, आई वडिलांना आई वडील त्या मुलाला कळेना. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, हे आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, साधु संत तो कोई ना माने, साधु संत को कोई ना माने, हिजड़ा को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे साधु संत को कोई न माने, साधु संत को कोई न माने, हिजड़े को मान रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे ऐका, ती लक्ष्मी माता देवाला सांगते, देवा बघा ना देवा, या कलियुगामध्ये लोक स्वार्थी झाली. पैशा फुळं कुणाला काहीच कळेना. देवाला किंमत आहे का पैशाला किंमत आहे, हा गोड दृष्टांत ऐकायचा मायबापानो. आणि नंतर मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. बसलेले जरा जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐकायचं आणि माझ्यासोबत बोलत जायचं. आज झालं असं ती लक्ष्मी माता देवाला म्हणते, देवा या कलियुगामध्ये लोक फक्त माझ्या पाठीमागे धावतात, मला किंमत देतात, मला मान सन्मान देतात. देव म्हणतायत, खरंय ग लक्ष्मी तुझं, पण कुठपर्यंत तुला किंमत आहे? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. लक्ष्मी माता म्हटली, कस काय देवा, कस काय तुम्ही आहे तोपर्यंत मला किंमत आहे? देव म्हटले, बघायचंय का तुला? लक्ष्मी माता म्हटली, हो बघायचंय. आता लक्ष्मी मातेनं देवानं वैकुंठावरून मृत्यू लोकामध्ये यायचा विचार केला. बरं यायचं मृत्यू लोकामध्ये यायचं, पण नेमकं यायचं कुठं? तर यायचं आपल्या भोसरी गावामध्ये. बरं भोसरी गावामध्ये यायचंय, पण यायचं नेमकं कुठं? जिथं स्वयंभू श्री गणेशाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथं यायचं. सुंदर असा शिवजयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव चाललंय, नेमकं तिथं यायचं. कुणी ठरवलं आहे ना? तुम्ही कुणी ठरवलं? नेटवर्क आहे ना सगळ्यांना इथं? बोलत जायचं. समजतंय ना माझं बोलणं बाबा तुम्हाला? हा, बोलत जायचं. बोलणारी माणसं. कुणी ठरवलं? लक्ष्मी मातेनं आणि विष्णुदेवानं. दोघं जण आले आणि नुकतंच आपल्या या भोसरी गावामधून अंतयात्रा निघाली होती. अंतयात्रा म्हणजे तुम्हाला माहित आहे, 4 बाजूला 4 खांदे करीन, त्यांच्या अंगावर एक हेलिकॉप्टर. समोरून अंतयात्रा निघाली. आता अंतयात्रा निघालेली पाहिली कुणी? लक्ष्मी मातेनं आणि विष्णुदेवानं. लक्ष्मी मातेनं काय केलं? त्याच अंतयात्रेच्या समोर 50 मीटर वरती पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली. काय केली? बोला जरा, बोला. काय केली? पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली. आता बसलेले विचार करा बाबा, आपण इथं कीर्तनाला बसलोय आणि याच रस्त्याच्या पलीकडं जर लक्ष्मी मातेनं आणि विष्णुदेवानं पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली तर तुम्ही कीर्तनाला बसचाल का? अय बसलेले, आता इथं आरतीताईचं कीर्तन चाललंय खरं आहे, पण रस्त्यावरतीच जर लक्ष्मी मातेनं देवानं पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली तर तुम्ही कीर्तनाला बसताल का? आय बसलेले, बसताल का? अहो तुमचं काय सांगायला बसली, माझी गॅरंटी नाही. मी ही कीर्तन सोडून पैशाच्या पाठीमाग, सगळी दुनिया पैशाच्या पाठीमाग. धनवंता लागी हो
धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्या जवळ पैसा आहे त्याला किती मान आहे. पैसो तेरे तीन नाम परशा परशु परसराम. एखादा साधा मुलगा असू द्या, 20-25 वर्षाचा मुलगा असू द्या, तो गावामध्ये फिरत असू द्या, त्याचं नाव परशा असू द्या, त्याच्या जवळ पैसा नसू द्या, तो गावामध्ये फिरत असू द्या, लोक त्याला काय म्हणणार, ए परशा, या नावानं बोलवणार की नाही बाबा. त्याच परशाकडे थोडासा पैसा आला, तो थोडा मोठा झाला, पैसा कमवायला लागला की लोक त्याला आदरानं बोलवणार. लोक त्याच परशाला परशु म्हणायला सुरुवात करणार. पण तोच परशु थोडासा मोठा झाला आणि त्याच परशुकडं अजून प्रचंड पैसा आला, लोक त्याला जास्त मान सन्मान देणार. त्याच परशुला लोक परशुरामजी म्हणायला सुरुवात करणार. बसलेले ही किंमत पैशाची आहे का त्याच्या नावाची? किंमत पैशाची आहे का? जरा माझ्याकडे लक्ष द्या बाबा, माझ्याशी बोलत चला. किंमत पैशाची आहे का नावाची आहे? किंमत नावाची नाही तर किंमत पैशाची आहे. पैसा ज्याच्याकडे आहे त्याला जगात सगळ्यात जास्त मान आहे. लक्ष्मी मातेनं पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली. अरे जो मुलगा जन्माला आला म्हणून अख्खे गावभर बापानं पेढे वाटले, तोच मुलगा बाप मेला म्हणून त्या बापाच्या अंतयात्रेसमोर मडकं घेऊन पुढं रडत चाललेला. जीवाला जीव देणारी 4 माणसं त्यानं कमवली होती. त्या 4 जणांनी खांदा दिलेला. पाठीमागं मुलगी रडत होती, माझा बाप गेला. असून रडत होती, माझा सासरा गेला. पत्नी रडत होती, माझा नवरा गेला. बहीण भाऊ रडत होते, माझा भाऊ गेला. सगळे नातेवाईक रडत होते. पण समोर पडलेला पैशाचा पाऊस बघितला आणि पाठीमागं रडणारे सगळे नातेवाईक पैशाच्या पाठीमागं धावत गेले. ऐका रे माझ्या माई बापानो, अरे पैशाचा पाऊस पडलेला बघून पाठीमागचे सगळे नातेवाईक धावत गेले. यात नवल नाही रे माझ्या माई बापानो. जीवाला जीव देणारी 4 माणसं त्यानं कमवली होती. त्या 4 जणांनी त्याला खांदा दिला होता ना, त्या 4 जणांनी सुद्धा ती अंतयात्रा, ते प्रेत खाली ठेवलं आणि 4 जण सुद्धा पैशाच्या पाठीमागं धावत गेले. ऐका रे माझ्या माय बापानो, ते 4 जण गेले यातही नवल नाही. पण ज्या मुलासाठी बापानं हाडाची काढं केली ना, जो मुलगा मडकं घेऊन चाललेला होता ना, त्या मुलानं सुद्धा ते मडकं खाली ठेवलं आणि पैशाच्या पाठीमागं धावत गेला. लक्ष्मी माता गालातले गालात हसते. लक्ष्मी माता म्हणते, बघा ना देवा, तुम्ही म्हणताय देवा की पैशाला किंमत तोपर्यंत आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. बघा ना म्हणे देवा, सगळी लोक पैशा पुढे स्वार्थी झाली, सगळी लोक पळाली, पण इथं कुणीच तुमचं नाव घेतलं नाही, कुणीच तुम्हाला माझं म्हणलं नाही. सगळे पैशाच्या पाठीमागं धावायला लागले, सगळे माझ्यावरती प्रेम करायला लागले आणि तुम्ही म्हणताय की मी आहे तोपर्यंत लक्ष्मी तुला किंमत आहे. कस काय देवा? देव म्हटले, लक्ष्मी बघ ना, सगळे पैशाच्या पाठीमागं धावतायत का? तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये देव आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये राम आहे. बसलेले तुम्ही कोण आहे? तुम्ही आम्ही कोण आहे? तुम्ही आम्ही कोण आहे? नाही, माणूसच आहे. मी नाही म्हणत भूत येऊन बसले ती म्हणून. इथं आपण कोण आहे? माणूसच आहे. पण ऐका, आपण असताना देव आहे. अरे प्रत्येकाच्या शरीरामध्ये राम आहे. राम म्हणजेच कोण आहे? देव आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे. मग आपण सगळेजण कोण आहे? तर आपण देवच आहे. देव म्हणतायत, लक्ष्मी बघ ना, अगं प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये देव आहे, म्हणून सगळे पैशाच्या पाठीमागं धावले. पण ज्याच्या शरीरामध्ये आत्मा नाही, ज्याच्या शरीरामध्ये राम नाही, तो मेलेला जसाच्या तसा तिथंच झोपलेला आहे. का? तर त्याच्या शरीरामध्ये राम नाही. म्हणजेच कोण नाही? तर मी नाही. मग किंमत पैशाला आहे का देवाला आहे? हा, काहीतरी रिॲक्शन द्या. बोला की जरा. मुके आहे का? आजार आहे का? भैर आहे का? कशाला चिंता करता बाबा? आलोय रिकामे हातानं, जायचंय रिकामे हातानं. कितीही संसार माझा माझा करा. संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? दुःखाचा आहे. संत तुकडोजी महाराज गोड सांगतात बाबा, संसारात सुख नाही हुशारी धर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर. विको विको
नाही का मायबापानो, इथं कुणी कुणाचं नाही, किती दिवस आपण राहणार आहे याची गॅरंटी नाही. मग आहे तोपर्यंत माणसानं चांगलं जीवन जगा. ऐका, दुसऱ्याच्या वेदना कळायला माणसाजवळ मन असावं लागतं, दुसऱ्याच्या भावना कळायला माणसाजवळ बघा बघा तुम्ही विचार करा, आपल्याला दुसऱ्याच्या भावना कळण्यासाठी अगोदर आपलं मन चांगलं असावं लागतं, आपल्याला दुसऱ्याच्या वेदना कळण्यासाठी आपल्याला त्याची जाणीव असावी लागते, देव कळण्यासाठी श्रद्धा असावी लागते, आणि माणसातला माणूस कळण्यासाठी माणसाकडं माणुसकी असावी लागते मायबापानो. पण आज माणसाची माणुसकी विसरत चाललाय माणूस, माणसाला हेच कळत नाही. पण ऐका, कधी एकेकाळी माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास डोळ्यासमोर घ्या. अरे काय करावं माझ्या राजानं, ऐका रे माझ्या माई बापानो, अरे 18 पगड जातीची लोक माझ्या छत्रपती शिवाजी राजांसोबत यायची. कुणी म्हणत नव्हतं हा साळी आहे, हा माळी आहे, हा धनगर आहे, हा लोहार आहे, हा चांभार आहे. सगळेजण म्हणायचे आम्ही छत्रपती शिवाजी राजांचे मावळे. ऐका रे माई बापानो, काय माझ्या राजानं अस्तित्व करावं, काय माझ्या राजांना त्या मर्द मावळ्यांना जीव लावावा. ऐका ऐका, सगळ्या जाती धर्माची लोक माझ्या राजांना एकत्र करावी. अरे हे स्वराज्य निर्माण झालं एकट्या कुणामुळे नाही, तर 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांना एकत्र येऊन 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांचं रक्त या स्वराज्यासाठी सांडलंय. माझ्या छत्रपती शिवाजी राजांना या स्वराज्यासाठी फार अट्टास केलाय रे माई बापानो. कधी एकेकाळी या महाराष्ट्रावरती झालेला अन्याय अत्याचार फार वाईट चालू होता माई बापानो, फार अन्याय अत्याचार वाईट चालू होता, अन्याय अत्याचार चालू होता. आणि हा अन्याय अत्याचार चालू असताना अरे वार करायला भीती वाटत होती, रामकृष्ण हरी मंत्र जप करण्याची, गाव करायला भीती वाटत होती, दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरण्याची, अरे पुजाऱ्याला भीती वाटत होती, मंदिरामध्ये देव पूजा करण्याची. अरे कोण वाचवेल या महाराष्ट्राच्या मातीला, काय करावं काय करावं. अरे गोठ्यातली गाई वाचली पाहिजे आणि घरातली आई वाचली पाहिजे, यासाठी काय करावं. अरे स्वाभिमानच काय, अभिमान सुद्धा आपला घाण ठेवला होता. एवढा अन्याय अत्याचार आपल्या स्वराज्यावरती केला जात होता. पण आई, याच महाराष्ट्रातली एक स्त्री, याच महाराष्ट्रातली एक माऊली, या महाराष्ट्रातली एक माय, जिजाऊ तिचं नाव. ऐका, त्या जिजाऊ मा साहेबांना विचार केला, काय म्हणे या महाराष्ट्रावरती अन्याय अत्याचार होतोय, हा अन्याय अत्याचार आपल्याला वाचवला पाहिजे. म्हणून त्याच माझ्या जिजाऊ मा साहेबांना घोडा आणायला सांगितला आणि घोड्यावरती माझ्या जिजाऊ मा साहेबांना स्वार व्हावं. अरे बसल्या माझ्या जिजाऊ मा साहेब घोड्यावरती, निघालाय घोडा टप 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 टप. वा वा, आला 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 तो घोडा त्या सह्याद्रीच्या कडेवरती येऊन शिवाई देवी, ती भवानी माता, ती जगदंबा स्थिरावलेली आहे. त्या जगदंबे माते समोर, माझ्या शिवाई देवी समोर माझ्या जिजाऊ मा साहेबांना आपला पदर पसरावा. आणि त्या जिजाऊ मा साहेब म्हणतायत, बाई या महाराष्ट्रावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय, ऐक ना ग, वारकऱ्याचा रामकृष्ण हरी मंत्र वाचला पाहिजे, मंदिरात देव वारकऱ्याला रामकृष्ण हरी मंत्र जप करता आला पाहिजे, मंदिरात पुजाऱ्याला देव पूजा करता आली पाहिजे, माझ्या माय माऊल्यांना दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरता आलं पाहिजे, आम्हाला स्वाभिमानाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगता आलं पाहिजे. यासाठी बये तुला दार उघडावं लागेल. पैठणचे सुप्रसिद्ध साधू माझे एकनाथ महाराज यांनी जिजाऊ मा साहेबांची प्रतिज्ञा ऐकली, सगळ्या देवी देवतांना दार उघडायला सांगितली. कशी दार उघडायला सांगितली, दादा विको द्या. दार उघड बाई, आता दार उघड बाई, 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 दार उघड बाई. ए दार उघड बाई, आता दार उघड बाई, दार उघड बाई, आता दार उघड बाई, दार उघड बाई, दार उघड बाई, दार उघड बाई. कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बाई, तुळजापूर भवानी दार उघड बाई, कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बाई, तुळजापूर लक्ष्मी दार उघड बाई. हा माय बापांनो, टाळी टाळ्यासोबत पक्काच्या सोबत एक टाळी, वाट टाळ करी, हा बसलेले वाजवा ना टाळी. अरे काय कमावलं आपल्या या नगरीनं, काय सुंदर सोहळा थाटलाय रे माय बापांनो, आनंद वाटतोय. खरंच माझ्या छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा अभिमान वाटत असेल. अरे माझा राजा स्वर्गातून सुद्धा बघत असेल की काय सोहळा सुंदर चाललाय माझ्या शिवजयंती निमित्त. हा वाजवा ना दादा टाळी, वा वा. ऐका, सगळ्या देवी देवतांना दारं उघडायला सांगितली. कोल्हापूरच्या महालक्ष्मीनं दार उघडलं, तुळजापूरच्या तुळजा भवानीनं दार उघडलं, वणीच्या सप्तशृंगीनं दार उघडलं, माहूरगडच्या रेणुका मातेनं दार उघडलं, आळंदीच्या ज्ञानोबरायांनी दार उघडलं, देहूच्या तुकोबरायांनी दार उघडलं, पंढरीच्या विठाईनं दार उघडलं.
9 दिवस झाले माझ्या जिजाऊ साहेबांच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. अरे कधी माझ्या राजाचा जन्म झाला? 19 फेब्रुवारी 1630 रोजी माझ्या छत्रपती एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते विठीच्या किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते विठीच्या किल्ल्यावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले वारीच्या धारेवर, वारीच्या धारेवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर जात-पात ना धर्म मानला जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. जात-पात ना धर्म मानला जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. मगाच्या सारखं चालू. ऐका, सगळी दारं उघडली गेली माझ्या जिजाऊ साहेबांच्या पोटी 19 फेब्रुवारीला माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. अरे जन्म झालाय, एक दासी परतच आली आणि परत येऊन दासी म्हणते साहेब आपल्या पोटी पुत्र जन्माला आलाय, काय पुत्राचं नामकरण करायचं? माझ्या जिजाऊ साहेबांना सांगितलं त्या आई शिवाई देवीच्या आशीर्वादाने आम्हाला पुत्र झाला, शिवनेरीवरती जन्म झाला, नामकरण करा शिवाजी. अरे झाला माझ्या राजाचा नामकरण सोहळा. हळूहळू माझा राजा मोठा होऊ लागला. जिजाऊ साहेब राजांसमोर उभा राहिल्यात आणि जिजाऊ साहेब राजांना सांगतायत राजा ऐका, राजा ऐका, राजा ऐका, राजा राजा तुम्हाला सुद्धा राजा व्हायचंय राजा, पण ऐका राजा पाया वाचवणारा राजा व्हायचंय राजा. राजा या स्वराज्य स्थापनेची शपथ तुम्हाला घ्यायची राजा. मग मात्र काय करावं लागेल राजा? या स्वराज्यासाठी महादेवाला अभिषेक करावा लागेल. काय करावं लागेल? ऐका रे कीर्तनाला आलेल्या माझ्या दादांनो, माझ्या भावांनो, माझ्या काकांनो, ऐका माई बापांनो, ऐका रे ऐका राजांनो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या राजासारखा कुणी अभिषेक केलाही नाही आणि या पुढे करण्याचं धाडसही केलं नाही. ऐका माई माऊली, आज सोमवार आहे, सोमवारच आहे ना? त्या महादेवाला आपण सोमवार आला, श्रावण महिना आला, महाशिवरात्र आली की आपण त्या महादेवाला अभिषेक करतोय. ऐका माई बापांनो, कशाचा अभिषेक करतो? दुधाचे, तुपाचे, ताकाचे, पाण्याचे, दह्याचे आणि गोमूत्राचे अभिषेक करतोय. पण जिजाऊ साहेब सांगतायत राजा दुधाचा, तुपाचा, ताकाचा, पाण्याचा, दह्याचा आणि गोमूत्राचा नाही राजा. वा मग कशाचा मते राजा? तुम्हाला रक्ताचा अभिषेक करायचाय. रक्ताचा? हो रक्ताचा करायचाय. कशा करता राजा? त्या महाराष्ट्राच्या माती करता, त्या महादेवाला दुधाचा, तुपाचा, ताकाचा, पाण्याचा, दह्याचा आणि गोमूत्राचा नाही राजा, तर राजा रक्ताचा अभिषेक करायचाय. निघाला गड निघाला माते, या स्वराज्यासाठी तुझा पोरगा रक्ताचा अभिषेक करायला निघाला. माझा राजा घोड्यावरती स्वार झाला, बसला माझा राजा घोड्यावरती. टप 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 वा 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 आला आला आला. तो घोड्याच्या महादेवाच्या मंदिरासमोर येऊन उभा राहिला. घोडा उभा राहिला. माझ्या राजानं घोड्यावरून खाली उतरावं. माझ्या राजानं घोड्यावरून खाली उतरून त्या महादेवाच्या मंदिरासमोर जाऊन उभा राहावं. त्या महादेवाला माझ्या राजानं वाकून नमस्कार करावा. ए महादेवा, ए भोळा शंकरा, ए शंभू शंकरा, झालेला तुला अभिषेक दुधाचे, तुपाचे, ताकाचे, पाण्याचे, दह्याचे आणि गोमूत्राचे अभिषेक झाले रे महादेवा. महादेवा तुला आता माझ्या रक्ताचा अभिषेक होतोय. माझ्या छत्रपती शिवाजी राजांना आपल्या कमरेची तलवार, कमरेची शमशेर बाहेर काढली आणि आपल्या उजव्या हातावरती वार केला. यातनांचा जाळ झाला आणि माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी या स्वराज्यासाठी त्या महादेवाला आपल्या रक्ताचा अभिषेक केला. ऐका, त्या माझ्या
माझ्या राजाच्या नावाची कीर्ती गौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की ऐका, एवढा मोठा माझ्या राजाचा इतिहास आहे. त्या राजांना तुम्हा आम्हाला सांगितलं माय बापानो धर्म कसा असावा. एकनाथ महाराजांनी जिजाऊ माँसाहेबांची प्रतिज्ञा ऐकली आणि सगळ्या देवी देवतांना दारं उघडायला सांगितली. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आधी करून सकल संत महात्मे होऊन गेले. आता एकनाथ षष्ठी येते मायबापानं ऐका. एकनाथ महाराज संत सुद्धा होते, शांत सुद्धा होते आणि श्रीमंत सुद्धा होते. ऐका किती शांतता माझ्या एकनाथ महाराजांकडं. एवन अंगावरती थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. किती 108 वेळा अंगावरती थुंकला तरी सुद्धा त्याला आशीर्वाद दिला. एवढी शांतता माझ्या एकनाथ महाराजांकडं. किती श्रीमंती असावी. अरे माझ्या नाथ महाराजांच्या घरी आलेला माणूस पुरणपोळीचं जेवण केल्याशिवाय जात नव्हता. एवढी श्रीमंती माझ्या नाथ बाबांची. आणि संत म्हटलं की या जगाच्या पाठीवरती सगळे श्रीमंत अधिकार संपन्न संत झाले. जा कधीतरी पैठणला आणि पैठणला गेल्यानंतर बघा पाण्याचा देह माझ्या नाथ बाबांनी पाण्याला दिला. नाथ बाबांनी जलसमाधी घेतली. माझ्या एकनाथ महाराजांनी पाण्याचा देह पाण्याला दिला. मायबापानो मग किती वर्ष राहायचं याची गॅरंटी नाही. एकदा का त्या देवाचं बोलवून आलं ना आपल्याला हा देह सोडून जायचंय म्हणून त्या देवाजवळ जा. त्या देवाला माझं म्हणा, आई वडिलांची सेवा करा. आपण देवाला माझं म्हणत नाही, आई वडिलांची सेवा करत नाही. या जगाच्या पाठीवरती हे सगळं चालवणारा तो देव आहे. त्या देवाच्या पुढं आपलं काही सुद्धा कारण चाले हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलवी ते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण. हा सगळा कार्यक्रम तुम्हाला वाटतंय तुम्ही करताय, काय नाही बाबा, सगळा तो देव करून घेतोय. एवढी ताकद त्या गणेश दादांना. हा सगळा परिवार असेल, हा सगळे संयोजक आयोजक नियोजक असतील ना, ह्या सगळ्यांना ताकद देणारा तो जगाचा बाप आहे. त्या देवाशिवाय इथं कोणती गोष्ट होणं शक्य नाही. मग जा त्या देवाजवळ आणि त्या देवाला आपलंसं करा. आणि एकदा का त्या देवाला आपलंसं केलं ना तर तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या पहिल्याच्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 तेने बिना जीवा सुख नो हे. 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 हेरते माई के दुःखाची जनती. 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 रती माई के दुखाची जनती. रती माई के दुखाची जनती. रती माई के दुखाची जनती. आपुला तो एक देव
करून घ्यावा ते नेविन जीवा सुख नये. त्या देवाला आपलंसं केल्याशिवाय जीवनामध्ये सुख मिळणार. मग करतो का देवाला आपण, म्हणतो का देवाला माझं. ऐका, इथं फुकट 2 तास कीर्तनात कुणाला बसू वाटत नाही. आणि आपण पैसे देऊन अंधारात तिकीट काढून पिक्चरला 3-4 तास बसतो की नाही. फुकटाची किंमतच नाही, देवाची किंमतच तुम्हाला आम्हाला कळत नाही. किती सुंदर कीर्तन असू द्या, किती सुंदर कार्यक्रम असू द्या, किती सुंदर भजन चाललेलं असू द्या, तिथं आपल्याला बसू वाटत. पण पिक्चरला पैसे देऊन फुकट अंधारात आपण बसल, पण इथं उजेडात कोण बसणार. आपण देवाला आपलंसं करतच नाही माईबापानो. पण ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवाला आपलंसं करायचं. तुकोबारायांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. या जगाच्या पाठीवरती अरे जेवढी लोक जन्माला आली ना, त्या प्रत्येकाला 4 जणांच्या खांद्यावरती जावं लागलं. पण तुकोबारायांचा अधिकार किती मोठा. अरे गरुडावरी स्वार झाला, गरुड पक्षावरी स्वार झाला. तुकोबा वैकुंठासी गेला आणि जाता जाता राम राम केला. ऐका, माझे जगद्गुरु तुकोबाराय गरुडावरती बसून गेले. जगद्गुरु तुकोबाराय गरुडावरती बसून गेले. जगाचा बाप जगद्गुरु तुकोबारायांना न्यायला आला. आपला हा देह आहे, या देहाचा मालक असणारा तो काळ, तो यमराज. त्या काळानं त्या यमराजाने तुकोबारायासारख्या महात्म्याचं नुसतं नाव जरी घेतलं ना, तरी तुकाराम तुकाराम नाम घेता का पियम. तुकाराम 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 नाम घेता का पियम, नाम घेता का पियम. धन्य तुको बासमाथ, धन्य तुको बासमाथ, धन्य तुको तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. ऐका रे माई बापानो, आपल्या प्रत्येकाच्या देहाचा मालक तो काळ, तो यमराज आहे. तो काळ येणार आहे, प्रत्येकाला त्या काळाच्या त्या यमाच्या तोंडात जावं लागणार आहे. पण तुकोबाराय त्या काळाला सुद्धा घाबरायला लावतात. तुकोबारायांचं नाव घेतल्यानंतर तो काळ सुद्धा थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबारायांना न्यायला यम नाही, तर तुकोबारायांना न्यायला स्वतः जगाचा मालक आलेला होता. गरुड पक्षावरी स्वार झाला. तुकोबा वैकुंठासी गेला आणि जाता जाता राम राम केला. एवढा अधिकार माझ्या तुकोबारायांचा आहे मायबापानो. त्या अधिकार संपन्न संत कधी एकेकाधी. ऐका, आपल्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये बोसरी या गावामध्ये आपला चालू आहे कीर्तन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा कीर्तन महोत्सव चालू आहे. आणि आज या ठिकाणी आरतीताईचं कीर्तन चाललंय आणि तुम्ही सगळेजण बसलाय. पण ऐका रे माझ्या माई बापानो, अरे आज काय तुम्ही इथं आरतीताईच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसलाय म्हणजे तुम्हाला फार गर्व वाटतो का. तुम्हीच फक्त कीर्तन ऐकता. पण ऐका ऐका, ज्या राजाच्या जयंतीनिमित्त एवढा सुंदर सोहळा चाललाय ना, कधी एकेकाधी त्याच माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू असावं आणि कीर्तनाला माझ्या छत्रपती शिवबा राजांनी यावं. आलेल्या राजाला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी घोंगडं बसायला टाकावं. घोंगडं बसायला टाकलेल्या बरोबर जगद्गुरु तुकोबारायांना माझे छत्रपती शिवबा राजे सांगतायत, ऐका महाराज, या घोंगड्यावरती बसण्याचा अधिकार आता मला कीर्तन श्रवण करताना नाही, तर माझा राजा त्या घोंगड्यावरती नाही बसला, तर माझा राजा मातीत बसला. आणि मातीत बसून माझ्या छत्रपती शिवबा राजांनी जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन ऐकलं रे माई बापानो. आज तुम्ही मांडी घालून आपल्याला आसन तरी आहे बसायला, पण माझा राजा मातीत माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन श्रवण करायला बसला होता. झालं कीर्तन. कीर्तन झाल्यानंतर झालं असं जगद्गुरु तुकोबारायांना काहीतरी दान दिलं पाहिजे. ऐका, बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते माई बापानो, एखाद्या वारकऱ्याच्या, एखाद्या महाराजाच्या, एखाद्या कीर्तनकाराच्या, एखाद्या मोठ्या अधिकार संपन्न संताच्या पाया पडताना लोक रिकाम्या हाताने पडत नाहीत, तर त्याला काहीतरी दक्षिणा देतात, गुरु दक्षिणा देतात. मग असं झालं, जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन श्रवण केल्यानंतर छत्रपती शिवबा राजांना वाटलं की आपण महाराजांना काहीतरी दक्षिणा दिली पाहिजे, महाराजांना सुद्धा काहीतरी त्याचं मोल दिलं पाहिजे. म्हणून माझ्या छत्रपती शिवबा राजांनी हिरे माणिके मोती घेतले आणि तेच माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना दिलेले हिरे माणिके मोती सगळं पाहिलं माझ्या
माझ्या राजानं आणि जगद्गुरु तुकोबारायनी जगद्गुरु तुकोबाराय माझ्या राजाला सांगतायत, ऐका राजा राजा खरं दिलाय तुम्ही मला सोने हिरे माणिके मोती सगळं देऊ केलंय राजा पाहतोय मी ती, पण ऐका ना राजा समोर जी माती पडलेली आहे त्या मातीचं आणि तुम्ही दिलेल्या सगळ्या सोन्याचं धन दौलतीचं मोल माझ्या सोने रुपया मृत्यु के समान मानिक पाषाण खडे जैसे मानिक पाषाण खडे जैसे सोने रुपया मृत्यु के समान मानिक पाषाण खडे जैसे मानिक मृत्तिके समान राजा तुम्ही दिलेलं जे सोनं आहे ना त्याचं आणि मातीचं मोल माझ्याजवळ समान आहे. ऐका सोन्यावरून आठवलं बसलेले जरा माझ्याशी बोलत चला. आई आपल्याला सगळ्यात जास्त काय आवडतं? सोनं आवडतं की नाही? सोन्याचं दर आता भाव कसा चाललाय हो? मी जास्त वापरत नाही त्याच्यामुळे मला माहित नाही बाबा. ऐका ऐका बसलेले जरा माझ्याकडे लक्ष द्या. मला जरा बोलत चला. बोलणारी माणसं मला फार आवडतात. आई मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. किती दिवसात? आहे का गेले? रिॲक्शन द्या काहीतरी जरा बोला ना. बोला मुख्य आहे का तुम्ही सगळे? सांगितलं किती दिवसात? 7 दिवसात. आता तुमचा माझ्यावरती विश्वास बसला. मी कीर्तनकार आहे, माळकर आहे, वारकर आहे. मी खोटं बोलणार आहे का? खरंच बोलणार आहे. मी माळकर आहे, वारकर आहे, कीर्तनकार आहे. आणि आई मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. तुम्ही काय म्हणणार? काय म्हणे शिवजयंती निमित्त गणेश दादा सगळे संयोजक आयोजक नियोजक असतील, सगळे लोक असतील, सगळ्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आरतीताईंची कीर्तन सेवा होती आणि आरतीताईनं सांगितलं की आम्ही 7 दिवसात मरणार आहे. आणि तुमचा माझ्यावरती विश्वास बसला आणि तुम्हाला मी 7 दिवसात मरणार आहे सांगितलं. तर तुम्ही सोन्याच्या दुकानामध्ये जाऊन सोनाराचे भाव विचारचाल का? सोन्याचे भाव विचारचाल का? विचारणार. कारण तुम्ही काय म्हणणार? मी 7 दिवसात मरणार आहे, मला सोन्याचे भाव विचारून कसं ग्रॅम कसं तोळा वापरत नाही म्हणून मला माहित नाही का? देताय तोळा तुम्ही मला? ऐका विनोद आई बाबा तुमच्याकरता तुम्हाला मी सांगितलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, चिंता करू नका. कुणीच मरत नाही. धरून चाला. मी सांगितलं तुमच्याकडे बघितल्यानंतर मला तुमचं भाग्य कळतंय, तुमचं नशीब कळतंय. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. मग तुम्ही जमिनीचे भाव विचारायला जाल का? चाल का? चाल का? आवाज येतोय का? मी हळू बोलले तुमचा आवाज मला येईल म्हणून मी हळू बोलते बाबा. चाल का? तुम्ही काय म्हणणार बाबा? 7 दिवसात मी मरणार आहे, मला जमिनीचे फ्लॅटचे भाव विचारून काय करायचं? म्हणजे मरण समोर आलं की कुणाला काही सुद्धा दिसत नाही. पण ऐका रे माझ्या माई बाबांनो, अरे छत्रपती शिवाजी राजांचे मर्द मावळे होते, मावळ्यांना दिसत होतं. अरे आता मरण माझ्या समोर येणार आहे, पण मरण जरी समोर आला असलं ना तरी आपण मागं नाही सरायचं. अरे शेवटच्या श्वासापर्यंत माझे मर्द मावळे लढत राहिले. अरे काय लढायचे त्या काळचे मावळे? सकाळी उठे रणांगणावरती सुटे, तलवार तुटे, पण माग नाही हटे. आणि आताचे मावळे सकाळी उठे दारूच्या अड्ड्यावरती सुटे, बाटली फुटे, पण माग नाही हटे. काय बाबा काल सगळं बदललं. अरे कसं मरावं हे माझ्या धर्मवीर संभाजी राजांकडून शिकावं. ऐका 11 मार्च 1689 साली इतिहासातला काळा दिवस. कधी एकेकाळी माझ्या या छत्रपती शंभू राजांना, माझ्या धर्मवीर संभाजी राजांना, महापराक्रमी असणारा माझा शंभू राजाचं वादळ शांत झालं. अरे 40 दिवस माझ्या राजावरती अन्याय अत्याचार केले जात होते रे माय बापानो. शरीरावरती एकही जागा शिल्लक ठेवली नव्हती की जिथं वार केला नव्हता. अरे भीमा इंद्रायणीचा संगम सुद्धा शांत झाला होता आणि शंभू राजा नावाचं वादळ सुद्धा शांत झालं होतं. माझ्या राजाला कैद केलं होतं. माझ्या राजाला एकदा सांगितलं होतं, एकदा फक्त आमच्या धर्माचा स्वीकार कर. अरे अंगावरती वार केले जात होते, माझ्या राजाच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जात होते, पण माझा राजा झुकला नाही, वाकला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत माझा राजा या धर्मासाठी लढत राहिला. म्हणून तर माझ्या राजाला म्हणतात धर्मवीर संभाजी महाराज की जय. बाबा कसं धर्मासाठी करीतो वंदन मी कुल दैवताला, वीर शुभा संभाजी राजा
जणू काही चमचमत तलवारीचं पात, जणू काही चमचमत तलवारीचं पात, मर्द मराठ्याची बोलाली रात, जणू काही चमचमत तलवारीचं पात, जणू काही चमचमत तलवारीचं पात, मर्द मराठ्याची शान त्याचा राखू अभिमान, मर्द मराठ्याची शान त्याचा राखू अभिमान, करीतो वंदन, करीतो वंदन, करीतो वंदन मी कुलदैवताला, वीर शोभा संभाजी राजाना, करीतो वंदन मी कुलदैवताला, वीर शोभा संभाजी राजाना. वा वा, एकदा ताईन करता जोरात टाळी वाजवा बरं. ऐका, धर्मवीर संभाजीराजांनी धर्मासाठी कसं लढावं, कसं मरावं हे आपल्याला शिकवलं मायबापानो. अनेक मर्द मावळ्यांना सोबत घेऊन माझ्या राजाने हे स्वराज्य निर्माण केलं. ऐका, कधी एकेकाधी जिजाऊ मासाहेबांना अशी अट मांडली. जिजाऊ मासाहेबांना सांगितलं की जो कोणी जिवंत प्राण्याची शिकार करून आणून देईल ना त्याला सोन्याचं कडं. सगळ्यांना माहिती आहे ना बाबा, जिजाऊ मासाहेबांना एक सांगितलं होतं, लोकांना सगळीकडे दौंडी दिली होती की जो कोणी जिवंत प्राण्याची शिकार करून आणेल त्याला सोन्याचं कडं दान म्हणून, बक्षीस म्हणून दिलं जाईल. एक 10-12 वर्षाचं लेकरू जिवंत प्राण्याची शिकार करून 5 वाजले, पहाटेच्या 5 वाजता जिजाऊ मासाहेबांना भेटण्याकरता गेलंय. आणि भेटण्याकरता गेलंय, सांगताय सगळ्या शिपायांना, सांगताय सगळ्या सैनिकांना, मी जिवंत प्राण्याची शिकार करून आणली आणि मला जिजाऊ मासाहेबांना भेटायचंय, जिजाऊ मासाहेबांना या प्राण्याची शिकार दाखवायची आणि मला जिजाऊ मासाहेबांकडून दर्शन घ्यायचंय, जिजाऊ मासाहेबांकडून आशीर्वाद घ्यायचाय असं सांगितलं. त्या शिपायांनी जिजाऊ मासाहेबांना निरोप दिला की कोणीतरी एक 10-12 वर्षाचं लेकरू आलंय, त्याच्या हातात जिवंत प्राण्याची शिकार आहे, ते तुम्हाला भेटायचा अट्टास करताय, त्याला भेटायची इच्छा आहे. जिजाऊ मासाहेबांना त्याला बोलवलं. तो बोलवल्याबरोबर तिथं गेला आणि जिजाऊ मासाहेबांना सांगितलं, काय रे म्हणे राजा, काय रे म्हणे बाळा, ऐकणारे बाबा, पहाटेच्या 5 वाजल्या, मी सांगितलं होतं जिवंत प्राण्याची शिकार करून मला दाखवायची. अरे जिवंत प्राण्याची शिकार करून अख्खा प्राणी आणायची गरज नव्हती रे बाळा, तू नुसता शेपूट जरी आणला असता ना तरी सुद्धा मी तुला सोन्याचं कडं दिलं असतं. बरं आलाय तू आलाय, पण मी तुला सकाळचं सांगितलेलं, तू पहाटेच आलाय, कशा करता सोन्याचं कडं हवंय म्हणून आलाय. त्याच 10-12 वर्षाच्या लेकराच्या डोळ्यातून आसू आले आणि जिजाऊ मासाहेब सांगतायत, काय रे बाळा, काय झालं रडायला. ते लेकरू सांगताय, ऐका ना मासाहेब, ऐका 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 मासाहेब, आलोय मी जिवंत प्राण्याची शिकार घेऊन, जिवंत जनावरांची शिकार घेऊन. मासाहेब तुम्ही सांगितलं मासाहेब की जो कोणी जिवंत प्राण्याची शिकार करेल त्याला मी सोन्याचं कडं बक्षीस म्हणून दान देईल. मासाहेब सांगितलंय हो तुम्ही, मासाहेब तुम्ही मला सांगताय की तू नुसता शेपूट जरी आणला असता ना तरी सुद्धा मी तुला सोन्याचं कडं दान दिलं असतं. पण ऐका ना मासाहेब, या लेकराच्या लक्षात नाही आलं, मी अख्खं जनावर त्याची शिकार केलेली तुमच्याजवळ घेऊन आलोय मासाहेब, सोन्याचं कडं पाहिजे म्हणून आलोय, असं वाटतंय का तुम्हाला मासाहेब. त्यावेळी जिजाऊ मासाहेब म्हणतायत, मग राजा कशा करता आला रे बाळा तू. जिजाऊ मासाहेबांना असं विचारल्यानंतर तेच 10-12 वर्षाचं लेकरू सांगतंय, मासाहेब आलोय मासाहेब, जिवंत जनावरांची शिकार घेऊन आलोय मासाहेब, पण ऐका ना मासाहेब, मी तुमच्याकडे, तुम्ही मला सोन्याचं कडं दान द्यावं म्हणून जिवंत प्राण्याची शिकार घेऊन नाही आलो मासाहेब, तुम्ही माझ्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवावा आणि कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती टाकावी ना, म्हणून मी जिवंत जनावराची शिकार तुमच्या समोर घेऊन आलोय. मासाहेबांच्या डोळ्यातून आसू आले. जिजाऊ मासाहेबांना त्या लेकराला मिठी मारावी आणि त्या लेकराला विचारलं, बाळा तुझं नाव काय. त्याच लेकराचं नाव होतं तानाजी मालुसरे. काय, तानाजी मालुसरे. ताना तसाजी आला 10-12 वर्षाचा असताना तानाजी जिजाऊ मासाहेबांचा या स्वराज्याचा छत्रपती शिवाजी राजांचा झाला. तो मरेपर्यंत त्यांचाच राहिला. कधी एकेकाळी किती जीव लावावा, आईसारखा जीव त्या जिजाऊ मासाहेबांना लावला की नाही. आई एवढं प्रेम आपल्यावरती कुणीच करू शकत नाही बाबा. सगळे शिकलेले, सगळे प्रोफेशनल, सगळे हुशार आहेत माझ्यापेक्षा. गेले 5-6 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल होतोय, माहिती आहे का नाही तुम्हाला. जपान देशातील एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एक माकड आहे, पंचम त्याचं नाव आहे. ते माकड जन्माला आलं, जन्माला आल्या त्या माकडाला त्याची आई सोडून निघून गेली
लहान असताना लेकराला आईच्या मायेची गरज असते, आईच्या आधाराची गरज असते. ऐका, त्या लेकराची, त्या माकडाची आई त्याला सोडून, हे जग सोडून निघून गेली. ते माकड प्रत्येकाजवळ जात आहे, अरे कुणीतरी मला मायेनं मिठी मारा, कुणीतरी मायेनं मला जवळ घ्या, म्हणून ते माकड सगळ्यांजवळ मायेची ऊब मागायला जातंय. पण त्या माकडाला कुणीच जवळ घेतलं नाही. त्या कारागृहातल्या लोकांच्या लक्षात आलं की या माकडाला त्याच्या आईची गरज आहे, म्हणून त्यानं तिथं एका माकडासारख्या भावली आणली आणि ती भावली त्या माकडासमोर ठेवली. ते माकड जसं आईला लेकरानं मिठी मारावी ना, तसं ते माकड त्याच भावलीला आपली आई समजून मिठी मारताय. अरे कुणी जर त्या माकडाला काही बोललं, अरे त्या माकडाला वाईट वाटत होतं. कुणी मला आधार देणार या जगाच्या पाठीवरती नाही का? कुणी मला मिठी मारणार या जगाच्या पाठीवरती नाही का? कुणी मला आईसारखं प्रेम करणार या जगाच्या पाठीवरती नाही का? म्हणून ते माकड रडत होतं. पण झालं असं त्यानं त्या भावलीत आपल्या आईचं रूप पाहिलं आणि कुणी जर काही बोललं ना, तर तेच माकड आई समजून त्या भावली जवळ जायचं आणि त्या भावलीला आई सारखी मिठी मारायचं. अरे माकडाला सुद्धा आईचं प्रेम कळालं रे माई बापानो, पण तुम्हा आम्हाला कळालं नाही. बघा तो व्हिडिओ, लक्षात येईल. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. लेकुराचे हित, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. त्या माकडानं त्या भावलीवरती आईसारखं प्रेम कळालं. ते व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला त्या माकडाची व्यथा समजेल. मायबापानो, काय काय प्रसंग येतो ऐका. पण कुणीच कुणाला सावरायला येत नाही, स्वतःला सावरायचं असतं ऐका. अरे जगानं आपलं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला तरी कधीच आपलं अस्तित्व संपत नसतं. स्वतः जिद्दीनं उभं राहून स्वतःला सावरायचं असतं. हे त्या माकडाच्या व्हिडिओमध्ये बघून आपल्याला दिसतंय. मायबापानो, मग कशाला गर्व करता, कशाला अभिमान करता, कशाला या भ्रमात राहता, हा माझा तो माझा. इथं कुणीच नाही कुणाचं. वेळ आली ना प्रत्येकाला समजतं कुणीच नसतं कुणाचं. एकटा आलो एकट्याला जावं लागणार आहे. मग ऐका, जिजाऊ साहेबांना त्या तानाजीला असा लेकरासारखा जीव लावावा. ऐका ऐका, अनेक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सण केले जात आहेत बाबा. आता कोणता होळी झाली आज. होळीचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार, पण ऐका. रंगपंचमीला आपण काय लावतो आई, काय लावतो रंगपंचमीला आपण रंग लावून रंगपंचमी साजरी करतो. पण ऐका रे माझ्या माय बापानो, अरे लावलेला रंग आज ना उद्या निघून जाईल, पण आयुष्यभर लावलेला जीव मात्र कायम लक्षात राहील. म्हणून रंगपंचमीला रंग लावण्यापेक्षा जीव लावा. आपली रंगपंचमी खऱ्या अर्थानं चांगली साजरी होईल मायबापानो. पण हे तुम्हा आम्हाला कळत नाही. जिजाऊ साहेबांना जीव लावला मर्द मावळ्यांना. आणि कधी एकेकाळी जिजाऊ साहेब सांगतायत, राज तो कोंढाणा ताब्यात घ्यायचंय. राजांचं मस्तक खाली होतं. जिजाऊ साहेब बोलत होते आणि जिजाऊ साहेबांना राजा सांगत होतं, मासाहेब तो कडवा राजपूत आहे, उदय भान आहे, त्यानं तो गड कोंढाणा राखलाय, एका वारात 10 जण झोपवतोय. काय आत्मविश्वास, काय कॉन्फिडन्स, काय बोलणं माझ्या जिजाऊ साहेबांचं. जिजाऊ साहेब सांगतायत, राजा ऐका राजा, तो असेल कडवा मोठा राजपूत, एका वारामध्ये 10
जण झोपवत असू द्या राज, पण राज तुम्ही सुद्धा या वाघिणीच्या पोटी जन्म घेतलाय राज, तुम्ही सुद्धा या महाराष्ट्राचं वाघ आहे राज, राज तुम्हाला सुद्धा कोंढाणा ताब्यात घ्यायचाय राज. असं म्हटल्याबरोबर माझे राजे म्हणतायत मासाहेब चिंता नसावी, भीती नसावी, काळजी नसावी. येत्या अष्टमीला कोंढाण्यावर भगवा फडकणार म्हणजे फडकणार. अरे याच महाराष्ट्राच्या मातीतल्या याच पुत्रानं याच आईला दिलेला शब्द आहे. आणि चर्चासूत्र चालू असताना तानाजी मालुसरे तिथं आले. तानाजी मालुसरे आले, आपल्या लेकराच्या आपल्या रायबाच्या लग्नाची पत्रिका जिजाऊ मासाहेबांना आणि राजांना दिली. राजे म्हणतायत अरे ताना, अरे आपल्या लेकराचं आपल्या रायबाचं लग्न आहे रे ताना. ताना म्हणतोय हो राज, आपल्या रायबाचं लग्न आहे राज. राज ताना जसा माझं लेकरू आहे तसंच ताना तुमचं सुद्धा लेकरू आहे राज, तुम्हाला सुद्धा ताना माझ्या रायबाच्या लग्नाला यायचंय राज. राजांना तिथी बघितली, वार बघितला आणि राज म्हणतायत ताना अरे मला नाही तुझ्या रायबाच्या लग्नाला येता येणार का राज? अरे जिजाऊ मासाहेब येतील की, पण राज तुम्हाला काय येता येणार नाही राज? आयुष्यभर या हाताने या स्वराज्यासाठी तुमच्यासाठी लढत राहिलो राजा. तुम्हीच म्हणता ना हे स्वराज्य माझं आहे, या स्वराज्यात लढणारा प्रत्येक मर्द मावळा माझा आहे राजा. तुम्हीच सांगता ना मोहिमेवरती लढायला गेल्यानंतर असा विचार करायचा नाही की मी राजासाठी मेलो आणि मी स्वराज्यासाठी मेलो, तर मी माझ्या लोकांसाठी मेलो असा विचार करून मोहिमेवर लढायला जातो राजा आम्ही. आणि राजा हे स्वराज्य आमचं आहे म्हणतो आम्ही. आणि राजा एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही रायबाच्या लग्नाला यायचं नाही म्हणताय का हो राज? कशा करता? त्यावेळेस राजा सांगतायत ताना येत्या अष्टमीला कोंढाण्यावर भगवा फडकवणार आहे असा शब्द मी मासाहेबांना दिलाय. त्यावेळेस ताना म्हणतोय राजा राजा द्या इडा, राजा द्या इडा. राजा हा ताना जिवंत असताना तुम्ही मोहिमेवर लढायला जायचं आणि आम्ही वर बाप म्हणून मिरवायचं. नाही राजा, नाही राजा, द्या ना इडा राजा. राजा म्हणतायत ताना अरे येडा की खुदा ताना, अरे एकुलते एक लेकरू आहे तुझं, रायबाचं लग्न आहे बाळा. ऐकणार आहे ताना, गेला ना मोहिमेवर लढायला, अरे परत माघारी येशील का नाही सांगता येऊ शकत नाही, प्राण सुद्धा तुझा जाऊ शकतो. अरे तुझ्या रायबाचं तुझ्या एकुलते एका मुलाचं लग्न आहे ताना, कशा करता जायचंय? नाही राजा द्या ना इडा, राजा द्या ना इडा. जिजाऊ मासाहेबांना सांगितलं, राजांना तानाच्या हातामध्ये इडा दिला. त्या तानानं तो इडा घेतला आणि ताना मोहिमेवरती लढायला निघाला. ऐका रे कीर्तनाला बसलेल्या माय बापानो, या जगाच्या पाठीवरती आपण सगळ्यांचं चांगले झालेलं पाहू शकतो, पण आपण भावाचं डोळ्यानं कधीच चांगलं झालेलं पाहू शकत नाही. जसं प्रभू श्रीरामचंद्रांसोबत त्यांचा भाऊ लक्ष्मण होता, तसं तानाजी मालुसरे सोबत लक्ष्मणासारखा त्यांचा भाऊ सूर्याजी मालुसरे होता. अरे काय काय माय बापानो, काय कंस मामा सारखे सगळे मामा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या मामा सारखे असतात असं नाही. कधीतरी माझ्या तानाजी मालुसरेंचे आणि कधीतरी माझ्या सूर्याजी मालुसरेंचे मामा बघा, शेलार मामा काय गोड होते. आपल्या भाच्यांसाठी आपल्या स्वराज्यासाठी लढायला गेले रे माय बापानो. आपल्याला या डोळ्यानं आपण सगळ्यांचं चांगलं बघतो, पण भावाचं वाईट झालेलं आपल्याला बघावं वाटतं की नाही? सगळे सगळे स्वार्थी झाले रे माय बापानो. एक जुनं गीत आहे बघा, एक सुंदर जुना चित्रपट आहे, तांब्याचा विष्णूबाळा. बघितलं ना? जुने जुने लोक, पूर्वीचा जुना जुना. आता आमच्या काळात ते राहिलं नाही बाबा. आपण शहरात राहणारी लोक हे तर पिक्चर बघतच नाही आपण, पण एक जुना चित्रपट आहे तांब्याचा विष्णूबाळा. त्यात एक जुनं गीत आहे बघा, दादा विको द्या. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा, माझ्या भावा बहिणीनो तोलसाव रामनाचा, तोलसाव रामनाचा. ऐकलंय ना तुम्ही? हे ऐकलंय का नाही? काय जुनं गीत होतं. सूर्याजी मालुसरे तानाजी मालुसरे सोबत गेले. अरे युद्ध चालू आहे, कोंढाणा ताब्यात घ्यायचं ठरवलंय आणि आला आला उदय भान आला. माझ्या तानाजी मालुसरेच्या हातातला भाला सुटला, तलवार तुटली. माझ्या तानाजी मालुसरेच्या शरीरावरती घाव झाला आणि माझे तानाजी मालुसरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत. आणि पडलेल्या भावाजवळ सूर्याजी मालुसरे धावत धावत जात आहेत. आपल्या भावाची मांडी डोक्यावरती घेत आहेत. सांगतायत दादा 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 आपण कोंढाणा ताब्यात घेतलाय दादा, दादा या स्वराज्यासाठी तुला राहायचंय दादा, दादा बोलणार रे दादा. म्हणून तो सूर्याजी रडतोय आणि रडलेल्या सूर्याजीला तानाजी मालुसरे सांगतोय, सूर्या जा आणि राजाला सांग, राजा तुझा मावळा तुझा ताना गेला, मातीत गेला रे. पण ऐकणारे सूर्या राजाला सांग की राजा
तुझा ताना फक्त मातीत नाही गेला तर मातीसाठी गेला. अरे माझ्या तानाजी मालुसरेने या स्वराज्यासाठी स्वतःचा प्राण दिला रे माई बापानो. किती किती मर्द मावळ्यांना यासाठी करावं, तेव्हा सगळा इतिहास कराडला होता. जीवाचं शिवाचं सुद्धा तुम्हाला माहित आहे माई बापानो. त्यावेळेस माझ्या तानाजी मालुसरेंच्या लेकराचं लग्न सोडून तानाजी मालुसरे मोहिमेवरती लढायला गेले. कधी एकेकाळी जीवा महाला सुद्धा माझ्या राजासोबत जात होता. काय करायचा तो सुद्धा, जीवा सुद्धा काय करायचा, गरगर गरगर वरती दानपट्टा फिरवायचा आणि सर दिशेने माणसाची गर्दन उडवायचा. असे मर्द मावळे माझ्या राजासोबत होते. तेव्हा कुठे हे स्वराज्य निर्माण झालं होतं माई बापानो. पण ऐका, या राजाचा इतिहास जेवढा सांगल तेवढा कमी आहे. फार त्या राजाने आपल्यावरती उपकार केलेत माई बापानो. पण ऐका, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत महात्मे जन्माला आले. ज्ञानोबाराय असतील, कधीतरी आळंदी आपल्यापासून जवळ आहे ना बाबा, जा आळंदीला गेल्यानंतर बघा, अरे जगात कुणी नाही ना, त्यानं आपल्याला कधीच अनाथ समजायचं नाही. ऐका रे कीर्तनाला बसलेल्या माझ्या माई बापानो, ज्याला आई नसेल आणि ज्याला बाप नसेल ना, त्याचा आई बाप कोण आहे तर ऐका, माझ्या नाथ बाबांनी हरिपाठामध्ये गोड वर्णन केलेलं आहे. माऊलींच्या हरिपाठामध्ये, अवघे चित्रे लोकी आनंदाची आता, अवघे चित्रे लोकी आनंदाचे आता, अवघे चित्रे लोकी आनंदाची आता, अवघे चित्रलोकी आनंदाचे आता, अवघे चित्रे लोकी आनंदाची आता, चरणी जगन्नाथ चित्त ठेले, अवघे चित्रलोकी आनंदाचे आता, हो 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 माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, हो 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 माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप्पा ऐका, त्याचं माय नाही, त्याचा माय म्हणजे जगाची आई आहे, आणि त्याचा बाप नाही, त्याचा बाप म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. नाथ बाबा कोण सांगतात, माय जगन्नाथ बाप्पा जगन्नाथ अनाथ जनाथ जनार्दन, माय जगन्नाथ, बाप्पा जगन्नाथ, अनाथ जनाथ जनार्दन, माय जगन्नाथ बाप्पा जगन्नाथ अनाथ जनाथ जनार्दन, माय जगन्नाथ, बाप्पा जगन्नाथ, अनाथ जनाथ जनार्दन, हो 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 माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, हो 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 माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाप्पा जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाप्पा जगन्नाथ, ऐका, ज्याला कुणीच नसेल ना त्याला माझा देव आहे. मग आळंदीला गेल्यानंतर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा विचार केल्यानंतर समजतंय, माय फार फार त्रास दिला हो माझ्या ज्ञानोबारायांना या जगाच्या पाठीवरती. ऐका, वयानं लहान असणारी माझी मुक्ताबाई सुद्धा 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांची आई झाली. आई फक्त ताई तुम्ही जन्म देऊनच लेकरांना आई होऊ शकता असं नाही. कधीतरी विचार करा, माझ्या मुक्ताबाईनं सुद्धा 3 भावंडांची आई व्हावं. कधी एकेकाळी लहानशी मुक्ता, लहानशे सोपान काका ज्ञानोबारायांजवळ जातायत आणि म्हणतायत, ज्ञान दादा, अरे दादा आई गेली रे दादा, दादा बाबा गेले रे दादा, दादा 4-5 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही रे दादा, दादा भूक लागली रे ज्ञान दादा. ऐका रे माई बापानो, आठवा ज्ञानोबारायांचा इतिहास आणा डोळ्यासमोर, माझ्या ज्ञानोबारायांचं चरित्र आणा, ज्ञानोबारायांची प्रतिमा माझ्या ज्ञानोबारायांची डोळ्यासमोर. काय काळ होता माझ्या ज्ञानोबारायांचा. लहानशी मुक्ता म्हणते, ज्ञान दादा, दादा भूक लागली रे दादा. ऐका रे माई बापानो, ज्या काळात माझ्या ज्ञानोबारायांना लोकांनी खायला अन्न दिलं नाही, आज त्याच ज्ञानोबारायांचं आणि तुकोबारायांचं नाव जरी आम्ही आई घेतलं ना, तर आम्हाला ज्ञानोबारायांचं आणि तुकोबारायांचं नाव घेतल्यानंतर लोक पंचपक्वानाचं ताट जेवायला आणून देतात. एवढे उपकार त्या ज्ञानोबारायांनी आणि तुकोबारायांनी आमच्यावरती केले. काय सांगावं माझ्या ज्ञानोबारायांचे उपकार. भूक लागली बहिणीला आणि भूक लागली भावाला म्हणून सिद्ध बेटामध्ये झोळी घेऊन माझे ज्ञानोबा माऊली आळंदीमध्ये जात आहेत. प्रत्येकाच्या दारोदारी जात आहेत, दारं वाजवतायत. मावशी, काकू, आई, मामा काहीतरी द्या ना हो, लहानशी मुक्त आहे, लहानसा सोपान आहे.
आई बाबांनी देहांत प्रायचित्त घेतलं, दोघांना भूक लागली म्हणून माझे ज्ञानोबा माऊली प्रत्येकाच्या दारोदारी मधुगिरी मागतायत रे माई बापानो. ऐका, आईच्या हाताला जी चव असते ना, आई जी आपल्या लेकरावरती प्रेम करते ना, ते या जगाच्या पाठीवरती कुणीच करू शकत नाही. अरे छत्रपती शिवाजी राजांना मोहिमेवरती लढायला लावणारी जिजाऊ साहेब फक्त कठोर मनाची होती असं नाही रे माई बापानो. जिजाऊ साहेब सुद्धा राजाला घट्ट मिठी मारायच्या आणि जिजाऊ साहेब राजाला सांगायच्या, राजा लेकरा ऐकणारे बाळा, चाललाय रे लढायला, चाललाय रे गड ताब्यात घ्यायला, पण जीवाचं काही बरं वाईट तरी होणार नाही ना रे. जिजाऊ साहेब सुद्धा आपल्या लेकराला पाठवताना ढसा ढसा रडायच्या. हो ऐका, आई फार आपल्या लेकरावरती प्रेम करते. जिजाऊ साहेब सांगायच्या, राजा तुला वाटतं का, राज तुम्हाला वाटतं का मी फक्त तुम्हाला या मोहिमेवरती लढवण्यासाठी जन्माला घातलंय? माझं तुमच्यावरती प्रेम नाही. मला सुद्धा आई सारख्या यातना होतात. मी सुद्धा 9 महिने तुम्हाला हृदयामध्ये सांभाळलंय, वाढवलंय. मला सुद्धा माझ्या काळजाचं लेकरू, माझ्या काळजाचा तुकडा असा वाड्यावरती सोडून असं स्वराज्यासाठी लढायला लावू वाटत नाही. पण राज, हा अन्याय आपल्याला वाचवायचा आहे म्हणून तुम्हाला स्वराज्यासाठी लढायला जावं लागतंय राज. म्हणून जिजाऊ साहेब रडायच्या रे माई बापानो. आई फार आपल्या लेकरावरती प्रेम करते. आई महाराष्ट्रभर या आरतीताई कीर्तन करत फिरते. आज जरी बाबा आम्ही 160 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आलोय. पंढरपूरच्या शेजारी नातेपुते आमचं गाव आहे. ऐका, जगाचा मालक, विश्वाचा बाप, पंढरीचा पांडुरंग परमात्मा ज्या जिल्ह्यामध्ये नांदतो ना, त्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झालाय. मला अभिमान वाटतो बाबा आमच्या जिल्ह्याचा, त्या माझ्या गावाचा, कारण जगाचा बाप आमच्या जिल्ह्यात नांदतोय रे. ऐका, आजही कीर्तन करून घरी जायला 3-4 जरी वाजल्या नाही तरी मला कधीच दारात जाऊन दार नाही वाजवावं लागत. का तर गाडीचा आवाज ऐकल्या निस्वार्थ प्रेम करणारी माझी माय, माझी आई लगेच दार उघडून उभी असते. जीवनातला एक प्रसंग आठवतो, मरेपर्यंत बाबा तो कायम लक्षात राहील. एक दिवस असंच रात्रीचं कीर्तन करून मी आणि माझे बाबा 3 वाजता घरी गेलो. माझी आई दिवाळीचा सण होता म्हणून माहेरी गेली होती. माहेरी गेली माझी आई. मी आणि माझे बाबा रात्रीच्या 3 वाजता कीर्तन करून घरी गेलो. घरात एक लहान बहीण आणि लहान भाऊ 2 जण झोपलेले होते. आणि गाडीतनं उतरून दारासमोर उभं राहिलो. 15 मिनिटं दार वाजवलं, पण त्याच लहान बहिणीनं लहान भावानं दार नाही उघडलं. 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, ही आरती ताई दारासमोर उभी राहिली, दार उघडा म्हणत राहिली. या आरती ताईच्या डोळ्यात पाणी आलं आणि आरती ताईनं विचार केला, काय ग आरती ताई, महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरते, दिवसभर तुझी माय, तुझी माऊली शेतात कष्ट करते आणि कीर्तन करून तू आणि तुझे बाबा आला ना, गाडीचा आवाज ऐकल्या 1 मिनिटात दार उघडून उभी असते, ती तुझी आई असते ग. पण बघ ना ग आरती ताई, आज 1 तास नाही, 2 तास नाही, तर 3 तास तुझ्या दारात तुला भिकाऱ्यासारखं उभं राहावं लागतंय का? तर आज जन्म देणारी तुझी आई या घरात नाही, तुझी आई माहेरी गेली. म्हणून त्यावेळेस मला कळालं, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. माय बापानो, आईसारखं प्रेम नाही. त्या जिजाऊ साहेबांनी सगळ्या मावळ्यांवरती आईसारखं प्रेम करावं. ज्ञानोबारायांना कळालं आईसारखं प्रेम नाही. म्हणून त्याच ज्ञानोबारायांनी ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, सगळ्या जगाचा आई होण्याचं काम केलं. अरे बहिणीला भूक लागली, भावाला भूक लागली, म्हणून माझे ज्ञानोबा माऊली मधुगिरी घेऊन इंद्रायणीच्या काठावरून चालत निघाले. आणि चालत निघालेल्या ज्ञानोबा माऊलीला इसोबा काका घोड्यावरती बसून आलाय. आणि घोड्यावरती बसून आलेल्या इसोबा काकानं ज्ञानोबारायांना हाक मारली, हे ज्ञान्या, हे संन्यासाच्या कार्ट्या इकडं ये. उद्धट भाषेमध्ये माझ्या ज्ञानोबा माऊलीला इसोबा काका बोलवतायत, तरी माझे ज्ञानोबा माऊली जातायत, हात जोडतायत. ज्ञानोबा माऊली म्हणतायत, काका काय झालं? अरे कशा करता आला इंद्रायणी वाटवायला, कशा करता आला आनंदी वाटवायला? बघू तुझ्या झोळीत काय काय? काका, आई बाबांनी देहांत प्रायचित्त घेतलं, लहानशा मुक्तेला सोपानाला भूक लागली म्हणून मधुगिरी मागायला आलोय. दिली का रे लोकांनी तुला मधु? हो दिली ना काका. बघू तुझ्या झोळीत काय काय? अरे झोळी हिसकावून घेतली माझ्या ज्ञानोबा माऊलींची आणि झोळीत असलेली सगळी मधुगिरी, सगळं धान्य मातीत मिक्स केलं. आणि माझे ज्ञानोबा माऊली जात आहेत सिद्धबेटामध्ये. आणि सिद्धबेटामध्ये जाऊन माझे ज्ञानोबा माऊली झोपडीचं दार लावून घेत आहेत. आणि झोपडीचं दार लावून घेऊन माझे
ज्ञानोबा माऊली रडतायत. रडलेला आवाज माझ्या ज्ञानोबा माऊलींचा त्या लहानशा मुक्ताईच्या कानावरती जातोय. लहानशी मुक्ता म्हणते, दादा तू योगी आहे ना रे, योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहेब अपराध जनाचा साहेब अपराध जनाचा साहेब अपराध जनाचा विश्वारागे झाले वने विश्वारागे झाले वने रागे झाले विश्वारागे झाले वने योगी पावन मनाचा असा हे अपराध जनाचा दादा तू ज्ञान देव म्हणे वैष्णव मोठा दादा तू योगी आहे आणि सगळ्या योग्यानं आपल्या लोकांचा त्रास सहन करून घ्यायचा असतो. त्या लहानशा मुक्ताबाईनं ज्ञानोबरायांना ताटीचं दार उघडायला सांगितलं. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुम्हा आम्हाला दिला मायबापानो. एवढे उपकार ज्ञानोबरायांचे आहेत. जगद्गुरु तुकोबरायांचे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबरायांचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचे सुद्धा उपकार आहेत. जा कधीतरी पंढरपूरला आणि पंढरपूरला गेल्यानंतर बघा तिथं जगाचा बाप आणि जगाची आई आहे. किती गोड जगाच्या आईचं आणि जगाच्या बापाचं नाव आहे. सर्वांनी पाठीमागं माझ्या दोन्ही हात वरती करायचं, दोन्ही हाता सर्वांनी माझ्या पाठीमागं जगाच्या आईचं आणि जगाच्या बापाचं नाव घ्यायचं सर्वांनी. जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई 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 विठ्ठल विठ्ठल रखुमाई. हळू हा बोलू नका असा असा हळू हा. जय जय विठ्ठल जय रखुमाई जय जय विठ्ठल जय रखुमाई. हात टाळी. हा, एक टाळी हात वरती. अरे काय कमावलं असेल हा आपल्या भोसरी या गावानं काय कमावलं असेल. अरे साक्षात स्वयंभू गणेश देवाची मूर्ती आपल्या या गावामध्ये आपल्या या नगरीमध्ये विराजमान झालेले आहे. अरे आनंद वाटतोय. हा टाळी. हा काय आयोजन केलंय त्या गणेश दादांनी. काय अभिमान वाटतोय या सोहळ्याचा. काय आनंद वाटतोय या सोहळ्याचा. हा हात वरती जाऊ द्या. हा टाळीचा आवाज ज्या राजाच्या दरबारामध्ये बसलोय ना त्या छत्रपती शिवाजी राजांच्या कानापर्यंत आपल्या टाळीचा आवाज गेला पाहिजे. अशी सर्वांना टाळी. अरे काय कमावलं असेल या भोसरी आपल्या नगरीनं. अरे काय एकत्र आलंय गाव. एका आईच्या लेकराप्रमाणे सगळं गाव एकत्र आलंय. वा या सगळ्या आयोजकांचं नियोजकांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. गणेश शिवाजी गवळी बाळासाहेब दादा असतील, विजय दादा असतील, जितेंद्र दादा असतील, प्रतीक दादा असतील, सचिन दादा असतील आणि या कीर्तनाचं आयोजन ज्यांनी केलंय ना पंडित आबा गवळी, सदाशिव महाराज बोराटे यांच्याकरता या सगळ्यांकरता एकदा अरे काय कमावलं या माणसांनी. या माणसांनी सगळी ही माणुसकीची माणसं कमावली. अरे काय एकत्र आलंय गाव. एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र आलंय गाव. आनंद वाटतोय दादा. फार सुंदर सोहळा थाटलाय तुम्ही. येऊ दे हात वरती. हा टाळीचा आवाज ज्ञानोबरायांपर्यंत तुकोबरायांपर्यंत पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत गेला पाहिजे. 20 वर्ष झाला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. वा वा. हा हा. जय जय विठ्ठल जय रखुमाई 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 जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई. हरी बोल
रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई नाही का माणसानं जीवन जगताना चांगलं जगावं, देवाचं नामस्मरण करावं, देवाची भक्ती करावी. चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, शिवजयंती महोत्सवानिमित्त चालू असलेला हा कीर्तन सोहळा हिंदवी स्वराज्य ग्रुप असेल, श्रीकृष्ण तरुण मंडळ व स्वयंभू गणेश मंडळ असेल, हा सगळा गौरी नगर असेल, भोसरी या गावामध्ये पुण्यभूमी नगरीमध्ये चालू असलेला हा 20 वर्षापूर्वीचा शिवजयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महिला कीर्तन सोहळा आणि त्यानिमित्तानं आजची 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली. त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. कीर्तनाचं सौजन्य एकट्या गुणाचं आहे का सगळ्यांचं आहे? म्हणजे सगळ्यांकडून मिळून आहे. हां ऐका, या ठिकाणी पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये 20 वर्ष झालं चालू असलेला हा शिवजयंती निमित्त सोहळा आहे. पण ऐका, माईबापानं मी तर म्हणेल गणेश दादा असतील, हा सगळा त्यांच्यासोबत असणारे गणेश शिवाजी गवळे दादा असतील, परत कीर्तनाचं ज्यांनी कीर्तनाची पंडित आबा गवळे असतील, सदाशिव महाराज बोराटे असतील, या दोघांचं मार्गदर्शनातून हा कीर्तनाचा सोहळा चालू आहे. त्यांचे सगळे सहकारी असतील, बाळासाहेब कडुसकर असतील, विजय दिलीप गवळे असतील, जितेंद्र सुभाष गवळे असतील, प्रतीक नंदू गवळे असतील, सचिन अशोक गवळे, या सगळ्यांकरता एकदा जोरात टाळी वाजवा बरं. ऐका सगळ्यांचा नाम उल्लेख करणं काही शक्य नाही बाबा, पण ज्यांचा मला नाम उल्लेख करता येतोय त्यांचा नाम उल्लेख करण्याचा मी प्रयत्न केला. इथं कुणाचं तरी कौतुक करावं, इथं कोणत्या व्यक्तिमत्वाचं महत्त्व सांगण्यासाठी मला बोलवलंच नाही. ऐका माझं बोलणं जाणीवपूर्वक लक्ष देऊ, वाक्य ऐका. सोलापूरकर आहे आम्ही, तुम्हाला माझं बोलणं पटतंय का बघा. इथं कोणत्या व्यक्तिमत्वाचं महत्त्व मला सांगण्यासाठी बोलवलं नाही, पण ज्या व्यक्तीमुळं मी इथं आले त्या व्यक्तीचं महत्त्व सांगितलं पाहिजे की नाही. पटतंय का नाही तुम्हाला? माझं पटतंय, बोललं पटलं तर हो म्हणा बाबा, नाही तर कुणाचं एका व्यक्तिमत्वाचं महत्त्व सांगण्यासाठी मला इथं बोलवलं नाही, पण ज्या व्यक्तीमुळे हा कार्यक्रमाचं आयोजन झालंय, ज्या व्यक्तीमुळे मी इथं आले त्या व्यक्तीचं महत्त्व मात्र निश्चित सांगितलं पाहिजे. आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक असणारे, अध्यक्ष असणारे गणेश शिवाजी गवळे असतील, या दादांच्या आयोजनातून मला इथं येण्याचा योग आला. दादा तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि तुम्हाला माझी विनंती असेल, 20 वर्ष झाला हा सोहळा करताय, फक्त 100 वर्ष नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत शिवजयंतीनिमित्त असा सुंदर सोहळा तुमचा गणेश भगवंताच्या दरबारामध्ये आपल्या या गौरी नगरमध्ये चालू राहो. आणि सगळ्यांनी तुम्ही असा सोहळा करावा ही तुमच्यासाठी मी माऊलींकडे प्रार्थना व्यक्त करते. ऐका, जीवन जगताना माणसानं असं जगावं, जीवनात सुख दुःख हे येत असतं. म्हणून ऐका रे माई बापानो, ऐका स्त्री माई माऊल्या, तुमचा अधिकार फार मोठा आहे. तुमच्यासारखं गोड तुम्हीच हो, तुमच्या इतकं गोड कुणीच नाही. काय माझ्या सावित्री मासाहेबांनी करावं? अरे समाजामध्ये प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा अधिकार ज्यांनी प्राप्त करून दिला ना, त्या म्हणजे माझ्या महात्मा सावित्रीबाई फुले होत्या. ऐका रे माई बापानो, समाजामध्ये खरी ज्ञानाची जिनं लावली सावली, ती क्रांती ज्योती माझी सावित्री माऊली. प्रत्येक स्त्रियांच्या शिक्षणाची प्रगती ज्यांनी केली ना, त्या म्हणजे माझ्या सावित्रीबाई फुले होत्या. ज्यांनी हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी सांगितलं ना, ती म्हणजे या महाराष्ट्राची एक आई माझ्या जिजाऊ मासाहेब होत्या. अनेक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माय मावल्या होऊन गेल्या. आई तुम्ही काही कमी नाही, तुमच्यात फार ताकद असते. छत्रपती शिवाजीराजांना घडवणारी एक स्त्री होती, त्या स्त्रीचा अधिकार फार मोठा असतो माई बापानो. पण हे सगळं आपण विसरत चाललो. कधीतरी त्या माई बापाला बोला, आई वडिलांची सेवा करा. ऐका, आलाय तुम्ही शिवजयंती निमित्त तुमच्या आरतीताईच्या कीर्तनाला, पण या आरतीताईचं माई बापानं तुम्हाला सांगणं असेल, ऐका, आज या आरतीताईचं कीर्तन विसरलं तरी चालेल, पण देवासारख्या बापाला आणि देवासारख्या आईला कधीच विसरू नका विसरू माई बापानो. अरे पंढरपूरला गेल्यानंतर तुमचं घर पंढरपूर होईल का नाही हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण घरात असणाऱ्या देवासारख्या माई बापाची सेवा केल्यानंतर तुमचं घर पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही बाबा. म्हणून घरात असणाऱ्या माई बापाची सेवा करा, मग जीवन चांगलं जगा. 5 मिनिटं घेतली तर चालतील?
5 मिनिटं. ज्या राजाने स्वराज्य निर्माण केलं त्या राजाचा इतिहास, त्या राजानं हे स्वराज्य कसं निर्माण केलं ते सांगायचं आणि आपल्याला कीर्तनाचा शेवट करायचा. 5 मिनिटात पवाडा टाईप आपण 5 मिनिटं घेऊन कीर्तनाचा शेवट करा. पूर्वी इथं कुणाची सत्ता होती दादा विको द्या. पूर्वी कुणाची सत्ता होती? मुघलांची सत्ता त्यावेळी. दीन दुबळ्यांना नव्हता हो वाली, दीन दुबळ्यांना नव्हता हो वाली, दुबळ्यांना नव्हता हो वाली. आया बहिणींच्या संकट काळी नव्हता कैवारी कोणी त्यावेळी, कैवारी कोणी त्यावेळी, नव्हता कैवारी कोणाचा वेळी. अशी महती ऐकून इतिहास गाई, अशी महती ऐकून इतिहास गाई राजाचा नंदा जगाला दिला. छत्रपती शिवाजी महाराज की मानाचा होती मुघलांची सत्ता त्यावेळी. दिन ऐका रे माझ्या माय, हाताळी टाळी. 5 मिनिटात कीर्तनाचा शेवट करायचा आहे. ऐका, जिथं मुघलांची सत्ता होती त्याला मुघलशाही म्हटलं जायचं. जिथं निजामशाही सत्ता होती त्याला निजामशाही म्हटलं जायचं. जिथं कुतुबशाही सत्ता होती त्याला कुतुबशाही म्हटलं जायचं. आणि जिथं माझ्या छत्रपती शिवाजी राजांची सत्ता होती त्याला शिवशाही नाही तर त्याला लोकशाही, त्याला स्वराज्य म्हटलं जायचं. अरे काय सुंदर तुमच्या या मंडळाचं नाव आहे, हिंदवी स्वराज्य ग्रुप. काय सुंदर नाव ठेवलंय बाबा तुमच्या या ग्रुपचं. ऐका, छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास. कधी एकेकाळी माझा राजा निघालाय खानाला भेटायला. प्रतापगड तो खानाने राखलेला आहे आणि खानाला भेटायला माझ्या राजानं जायचं ठरवलंय. आणि काकेल भेट ठरली माझ्या खानाची आणि राजाची. आणि आलाय माझा राजा खानाला भेटायला. ऐका रे माझ्या माई बापानो खान कसा आला. खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. आला खान आला कसा आला. खान डौलत वा वा, खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला आला आला. खान डौलत डुलत आलाय. सय्यद बंडा खानासोबत आहे. काय करायचं सय्यद बंडा दादा? गरगर 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 वरती दाट बंडा फिरवायचा आणि 9 फुटाच्या माणसाची गर्दन उडवायचा. असा सय्यद बंडा खानासोबत आलाय. पण माझा राजा हुशार होता, माझा राजा चतुर होता. माझा राजा सुद्धा खानाला भेटायला आलेला असताना माझ्या राजा सोबत सुद्धा एक मावळा होता. जीवा महाला त्याचं नाव. अरे सय्यद बंडा 9 फुटाच्या माणसाची दानपट्ट्यानं गर्दन उडवायचा. माझा जीवा महाला काय करायचा? गरगर 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 वरती दानपट्टा फिरवायचा. सय्यद बंडा 9 फुटाचा तर माझा जीवा 9.5 फुटाच्या माणसाची गर्दन उडवायचा. आणि अखिल भेट ठरली आणि खानासमोर माझा राजा येऊन उभा राहिलाय. आणि खान हाक मारतोय माझ्या राजाला. कशी खान हाक मारतोय? खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. खान हाक मारतोय, अहो शिवाजी अहो हमारे गले लग जाओ. आणि अखिल खान भेटायला आलाय माझ्या राजाला. आणि खानाची आणि राजाची मिठी बसली. अरे मिठी जबरदस्त बसलेली आहे. खानानं माझ्या राजाची मान मानेला दाबलेलं आहे. खान दाबी मान मान्याला, खान दाबी मान मान्याला. खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला. खानानं माझ्या राजाची मान मानेला दाबलेलं आहे. खान दाबी मान मान्याला, खान दाबी मान मान्याला. कोठारीचा वार त्यानं केला. खानानं मानेला मान दाबली राजाची आणि वरून कोठारीचा वार केला. पण माझा राजा अंगामध्ये चिलखत असल्यामुळे वार चुकला. माझ्या राजानं बोटामध्ये वाघ नक्या घातल्या होत्या. त्या वाघ नक्या घेतल्या, खानाच्या छातीत घुसवल्या, खानाचा कोतळा बाहेर काढला. आणि माझ्या राजानं या स्वराज्यासाठी अनेक त्याग केला. माई बापानो ऐका त्या माझ्या राजाचा इतिहास. तो माझा राजा त्या खानाचा कोतळा बाहेर काढतोय आणि माझा राजा म्हणतोय ऐका रे मावळ्यांनो ऐका. तो खान होता खान, पण त्या खानाला मी हरवू शकलो, मी वाचू शकलो गुणामुळं. अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा. अरे मी वाचलो गुणामुळं, त्या जीवामुळं. म्हणून माझा राजानं त्या हर हर महादेवाची गर्जना केली आणि माझ्या राजाने स्वराज्य निर्माण केलं. हर 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 हर. ऐका, सांगल जेवढं सांगल
तेवढं, पण बाबा रोज कार्यक्रम माझ्या चेहऱ्याकडे बघून दिसतंय तुम्हाला, तुम्हालाही झोप आली, मलाही झोप आली. रोज कार्यक्रम चालू आहे. आता तुकाराम बीज निमित्त सगळे सप्ते शिवजयंती निमित्त चालू आहे, रोज कार्यक्रम चालू आहेत. पण बघा ऐका, बराच वेळ झाला या ठिकाणी चालू असलेला हा कीर्तन सोहळा, आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. ऐका, मायबापानं बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल, तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला माफ करा. सुंदर अशी गायनाची साथ ज्यांनी केली. ताई, आपलं नाव काय? मीराताई असतील. ताई, उत्कृष्ट, खरंच तुम्ही मीराताईच आहे बाबा. छान उत्कृष्ट अशी साथ दिली, गोड आवाज तुमचा आहे, तुम्ही उत्कृष्ट अशी गायनाची साथ दिली. ताई, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तुम्ही तिकडून इकडं आला बाबा आमच्या भागात. हा बऱ्याच माझ्या कीर्तनाला साथ दिली. ऐका, उत्कृष्ट अशी गायनाची साथ ज्यांनी केली. वयामानानुसार जरा लक्षात राहत नाही बाबा, आमच्या भागातनं तुम्ही इथं आला तर त्याच्यामुळे जरा वयामानानुसार लक्षात राहत नाही. धनंजय महाराज असतील, महाराजांनी उत्कृष्ट अशी माझ्या बऱ्याच कीर्तनाला साथ दिली. आमच्या भागात असतात महाराज, अनेक संस्थेवरती शिकवायला, अनेक कीर्तनाला साथ द्यायला असतात. महाराज, उत्कृष्ट अशी तुम्ही गायनाची साथ दिली. धनंजय महाराजांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. बाबा, आपलं नाव काय? हरिभाऊ महाराज असतील, त्यांनी उत्कृष्ट अशी साथ दिली, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट असा मृदुंग ज्यांनी वाजवला. महाराज, आपलं नाव? निलेश महाराज असतील, त्यांनी उत्कृष्ट असा मृदुंग वाजवला, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. श्याम दादा असेल, दादा तुझं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तू सुनंदावन घेऊन उभं राहिलेल्या आजी असतील, आजीच्याच वयाचं आहे तुम्ही माझ्या, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ही सगळी लहान वारकरी शिक्षण संस्थे. कुठल्या वारकरी शिक्षण संस्थेमधले आहेत? चैतन्य कानिपनाथ वारकरी शिक्षण संस्था आळंदी ना, त्या वारकरी शिक्षण संस्थेमधले विद्यार्थी असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझा लहानसा आवाज मोठा करून तुमच्यापर्यंत पोहोचवला, ती म्हणजे साऊंड सिस्टीम, ती उत्कृष्ट अशी आहे. दादा, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा झालेला कार्यक्रम आपल्याला पुन्हा पाहता यावा, पुन्हा बघता यावा, यासाठी आपला हा झालेला कार्यक्रम शूट करण्याचं काम ज्यांनी केलंय, असे असणारे वारकरी विचारधारा यूट्यूब चॅनलचे मितेश दादा असतील, दादांनी या कार्यक्रमाचं शूट करण्याचं काम केलं. दादा, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा सुंदर कार्यक्रमाचा सोहळा कार्यक्रम ज्यांच्यामुळे चालू आहे, असे असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश शिवाजी गवळी दादा असतील, तुमचं मनापासून, त्यांचे सगळे संयोजक, आयोजक, नियोजक असतील, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. एक विचारू का तुम्हाला? तुमची इच्छा असेल, 20 वर्ष झालं शिवजयंती निमित्त कीर्तन महोत्सव सप्ताह करताय, बरेच तुम्ही वाटं लावलेत, बऱ्याच जणांची कीर्तन, सगळं एक विचारू वाक्य आई मायबापानं विचारू का? तुमची मुलगी, तुमची लेक, तुमची नात म्हणून फक्त मला कुणीतरी एका शब्दात, एका वाक्यात उत्तर द्यावं अशी इच्छा आहे बसलेल्या कुणीतरी. मला 20 वर्ष झालं हे शिवजयंती निमित्त एवढा सुंदर सोहळा करतायत. एका वाक्यात, एका अक्षरात आणि एका शब्दात माझ्या छत्रपती शिवाजीराजांच्या नावाची ताकद कोण सांगू शकेल का मला? 20 वर्ष झालं तुम्ही इथं भला मोठा सप्ताह करताय, एवढा सुंदर सोहळा करताय. आज 4था दिवस आहे. 4 दिवसही तुम्ही भले वाट लावले. गेल्या 5-6 वर्षापासून महिला अनेक या ठिकाणी कीर्तनकार 20 वर्षापासून बोलवले. मग तुम्हाला राजाच्या नावाचं कर्तृत्व कोणी सांगितलं नाही? एका शब्दात, एका अक्षरात राजाच्या नावाचं अस्तित्व कोणी सांगू शकेल का? राजाच्या नावाची ताकद जर सांगितली ना, ही आरतीताई, जास्त काही मला पाकिट भेटणार नाही, पण भेटलं त्यातलं 1000 रुपये तुम्हाला बक्षीस देणार बाबा. मी फक्त सांगितलं. बरं, नाही तुम्ही सांगू नका, मी सांगते. मला देणार का तुम्ही 1000 बक्षीस? काय विचार बाबा, माझा अधिकार नाही, माझं तेवढं ज्ञान नसावं, पण मी तरीही तुम्हाला तुमची लेक, तुमची मुलगी म्हणून विचारते. गेली 20 वर्ष झालं तुम्ही इथं शिवजयंती निमित्त एवढा सुंदर सोहळा करताय, कीर्तन महोत्सव ठेवताय, एवढं सुंदर आयोजन करताय, आणि तुम्हाला साधा आणि सोपा प्रश्न विचारला की त्या राजाच्या नावाची ताकद काय, तुम्हाला सांगता येणार नाही? सांगता येत नाही. सांगू का नको? आहे का? गेले रिॲक्शन द्या काहीतरी जरा. आहे ना? सांगू ना? ऐका. अरे नका काही कीर्तन ऐकू, पण एवढ्या कीर्तनातून, शिवजयंती सोहळ्यानिमित्त आरतीताईच्या कीर्तनातून छत्रपती शिवाजी राजाच्या नावाची ताकद ऐकली. कीर्तनाचा शेवट झाला म्हणून समजा. ऐका, माझ्या राजाच्या नावाची कीर्ती जेवढं मी म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणायचा. सर्वांनी माझ्या पाठीमागा छत्रपती शिवाजी महाराज की. ऐका रे माय बापानं, मी काय म्हटलं? जेवढं मी म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणायचं. आपल्याला राजाच्या नावाची ताकद ऐकायची. मग मी काय म्हटलं? छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणा म्हटलं का? बसलेले म्हणा म्हटलं का? अरे जय म्हणा म्हटलंच नाही. अरे न सांगता आपोआप मी छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर तुमच्या मुखातून जय हा शब्द निघून गेला ना, अरे हीच तर माझ्या
माझ्या राजाच्या नावाची ताकद आहे रे माई बापानो. अरे हीच तर ताकद आहे. बस आज एवढंच कीर्तनातून माझ्या राजाच्या नावाची ताकद जरी तुम्हाला समजली ना, माझं कीर्तन सफल झालं म्हणून समजा. ही झालेली सेवा माझे जन्मदाते, माझे गुरुवर्य, माझे वडील या ठिकाणी उपस्थित असतील. ही झालेली सेवा माझ्या वडिलांच्या चरणी समर्पित करते, छत्रपती शिवबाराजांच्या चरणी समर्पित करते, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करते. पायातली चप्पल तुटली शिवून घालतो. बोलताना एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल, तुमची एक मुलगी असेल त्याने मला दुसरी, ज्यांना 2 असतील त्यांनी, ज्यांना 3 असतील त्यांनी चौथी, ज्यांना 1 नसेल त्यांनी मला दत्तक घ्या. घेताय कसं तर जाऊ द्या, दत्तक नाही घेता आलं 7-12 माझ्या नावावर करा. ऐकाय का विनोदाचा भाग सोडा. आलाय आरतीताईच्या कीर्तनाला. कीर्तनातून रिकाम्या हाताने जाऊ नका, संपत्ती घेऊन जावा. मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये सांगते तुमची संपत्ती काय आहे. तुमची संपत्ती ऐका रे माझ्या माई बापानो. अरे 2 कोटीचा बंगला म्हणजे तुमची संपत्ती नाही. 5-25 एकर जमीन म्हणजे तुमची संपत्ती नाही. तुमचा बँक बॅलन्स म्हणजे तुमची संपत्ती नाही. ऐका रे माझ्या माई बापानो, ना तो बंगला तुमची संपत्ती आहे, ना तो जमीन जुमला तुमची संपत्ती आहे, ना ती गाडी तुमची संपत्ती आहे. अरे तुमच्या पोटी जन्माला आलेली तुमची मुलं आहेत ना, ती तुमची संपत्ती आहे. ती जपा. आयुष्याची संपत्ती जपली म्हणून समजा. बस एवढीच आरतीताईच्या कीर्तनातून तुमची संपत्ती घरी घेऊन जा. ही झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा समर्पित करते. सेवेला इथंच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर. या ठिकाणी हरिभक्ती परायण आणि ज्यांच्या वाणीनं कदाचित तुम्हाला जरी आली असेल झोप, आणि जरी प्रत्येकाला वाटत असेल महाराज फक्त 5 मिनिटं जे हरी विठ्ठल झालं नाही, मी रामदास भाऊ कृपया चव्हाण सर्वांनी खाली बसा आणि त्यांच्या सौभाग्यवती यांना विनंती करतो, आणि मीराताई काटमोरे येत आहेत, त्यांनी महाराजां आरतीताईचा सत्कार करायचा आहे. चला, सुजाताताई चव्हाण, रामदास भाऊ चव्हाण आणि रामदास भाऊची सौभाग्यवती. चला या ठिकाणी रामदास भाऊच्या हस्ते आरतीताईच्या वडिलांचा पण या ठिकाणी सत्कार होत आहे. आणि आज गोड असं जेवण सर्व वारकरी बांधवांना मागील 2 दिवस कल्पनाताई गवळीने दिलं, आणि आज रामदास भाऊ चव्हाण यांनी या होळीच्या दिवसानिमित्त सणाचं महत्त्व साधून वारकऱ्यांना अन्नदान केलं. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि सौभाग्यवती आणि रामदास भाऊंना विनंती करतो, आपण महाराजांच्या वडिलांचं आणि काटमोरेताईंना विनंती करतो, आपण महाराजांचं द्या ना स्मृतिचिन्ह. सुजाताताईचं नाव घ्या, पटपट घेतात सर्व. चला, या सत्कार समारंभासाठी स्नेहलताई देवकर, कांचनताई राहुल लांडगे, श्रीमती ताराबाई शिवाजी लांडगे, सौमंगल संजय गवळी, चला लवकर. सौ सिंधुताई ज्ञानेश्वर जाधव, श्रुतीताई सुनील साळवी, रोहिणीताई नंदू देवकर, आणि आजच्या अन्नदाते सुजाताताई अशोक चव्हाण, या सर्वांना विनंती, आपण शुभकर हस्ते महाराजांचा सत्कार करायचा आहे. आणि ताईंना विनंती, भगवान आपल्याला खूप गोड आवाज देव, अजून आपल्याला बरंच लांब जायचं आहे, त्यासाठी भगवंताकडे ही मागणी मागतो. आणि उद्या मनीषाताई गाडगे यांचं बरोबर संध्याकाळी 8:30 ते 10:30 आजच्या सारखंच 11:45 कीर्तन होईल, याची उद्या ही नोंद घ्यावी. विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिलेले करो वेडे वापडे, उतरी करा क्षमा या ठिकाणी स्नेहलताई, सुनील देवकर आणि राहुल लांडगे या दोन्ही मान्यवरांचा सत्कार सुजाताताई चव्हाण आणि देवकर महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.